पुढिलांचे इच्छी फळ नाही बळ ते अंगी संत गेले तया ठाया देव राया बाबवी। यथामती यथावकाश प्राप्त प्रसंगी होत असलेली कीर्तन रूपी सेवा सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे। या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय स्वतःच्या जीवनातली खंत भगवान परमात्म्याकडे व्यक्त करतायत। ही खंत व्यक्त करत असताना भगवान परमात्म्याने त्या खंतेवरती उपाय पर्याय काय असा प्रश्न कदाचित केला असावा आणि त्यावेळेला तुकोबारायाने ती खंत दूर करण्याकरता जे ठिकाण पाहिजे आहे त्याचीही पुन्हा मागणी म्हणा किंवा प्रार्थना करतायत। ही प्रार्थना करत असताना पुन्हा एक दुसरी खंत करतायत की ही खंत आमच्या जीवनातली घालवण्याकरता ज्या लोकांची संगती आम्हाला हवी होती त्या लोकांची संगत आम्हाला का मिळत नाही। देवा माझ्या जीवनातल्या सर्व खंत दूर करण्याच्या लढेवाळपणाचं मागणं म्हणा किंवा प्रार्थना जी आहे आमचा हा लाड तुम्ही पुरवावा अशी प्रार्थना अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय करतायत। विठाला अभंगाचं चिंतन आपल्या पुढे ठेवण्यापूर्वी कार्यक्रमाविषयी अल्पसा परिहार द्यायचा असेल तो असा सर्वांना माहीत आहे तरी सुद्धा सुंदर पवित्र पुणितांनी पावन अशा या दर्जी बोरगाव नगरीमध्ये सद्गुरु चिन्मयानंद स्वामी महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने चालत असलेला हा 97वा पुण्यतिथी सोहळा बरोबर ना अतिशय देखणा अतिशय सुंदर सोहळा आपण दरवर्षी साजरा करतोय। याही वर्षी तेवढाच उत्साह तेवढीच आत्मीयता तेवढा जिव्हाळा अंतकरणामध्ये ठेवून या कार्यक्रमाचे आयोजक सर्व विश्वस्त अध्यक्षापासून ते सचिवापर्यंत किंवा सदस्यापर्यंत या सप्ताहाला सहकार्य करणारे गावकऱ्यासहित पंचक्रोशीतील सर्व मंडळी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या सहकार्यातून चालत असलेला हा उत्सव आणि या उत्सवातील आजच्या दिवसाची सेवा भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्वांच्या प्रेमाने माझ्याकडे आलेली आहे। विठाला मला असं वाटतं की एवढ्याच वेळात 6 पकवाजे झाले का 4-5 तर झाले नाही की नाही। एक सांगू का कधी कधी माणसाला प्रश्न पडतो की आता काय खावं आणि कधी कधी प्रश्न पडतो की आता काय काय खावं। कधी कधी प्रश्न पडतो की वाजवायला कोणी भेटेल का। कधी कधी असा प्रश्न पडतो की नेमकं कुणाला वाजवायला व्हावं। ही परिस्थिती बोरगावची आहे। अतिशय सुंदर मृदंग आमचे हरिभक्तीपरायण गोपाळ महाराज आणि आमचे हरिभक्तीपरायण प्रभाकर महाराज अतिशय सुंदर मृदंग वाजवतायत। विशेष म्हणजे दोन्ही हाताने वाजवतायत। सगळीच माणसं दोन्ही हाताने वाजवत असतात पण प्रत्येकाच्या वाजवण्यातला फरक असतो। ऐका मृदंग वाजवणं वेगळं आणि मृदंग बडवणं वेगळं। ऐकताय ना तुम्ही मृदंग वाजवणं वेगळं आणि मृदंग बडवणं वेगळं। काही माणसं मृदंग वाजवत नाहीत मृदंग बडवत असतात पण ज्यांनी शास्त्रीय अभ्यास केला ती माणसं मृदंग बडवत नाहीत तर ते मृदंग वाजवत असतात। पुढे ऐका मायबाप मृदंग वाजवण्यातून निघणारा निनाद मृदंग वाजवण्यातून निघणारा स्वर हा कर्णपटलाला माधुर्याचा आनंद देत असतो आणि मृदंग बडवल्यानंतरचा आवाज हा कर्णपटलाला त्रास करत असतो किंबहुना त्याचा प्रचंड मोठा त्रास माणसाला होत राहतो। सुंदर मृदंग वाजवतायत आणखी पुढे नुसतं वाजवतच नाही तर ते स्वरात लावून वाजवतायत। बऱ्याच ठिकाणी आम्हाला मृदंग वाजवणारी माणसं भरपूर भेटतात पण स्वरात मृदंग लावणारी माणसं मात्र कमी भेटतात। आणखी पुढे सांगू का लावालावी करणं काही एवढं सोपं काम नाही। काय म्हटलं मी लावालाव्या करायला कुणाला जमतंय का। फार अभ्यास करावा लागतो त्याच्या सगळ्या कुळ्यामुळ्या पाठ कराव्या लागतात आणि मग लावालावी जमवत असते। लावालावी करणं एवढं सोपं नाही। मृदंग उंच झाला तर खालून ठोका द्यावा लागतो आणि मृदंग कमी झाला तर मला कळत नाही का गुरुजी बरोबर आहे ना हे असंच आहे ना। मृदंग कमी झाला तर वरून ठोका आणि मृदंग जास्त झाला तर खालून ठोका द्यावा लागतो। याच्या पुढचं एक वाक्य बोलेन ठोके खाल्ल्याशिवाय मृदंग नीट वाजत नाही तद्वत ठोके खाल्ल्याशिवाय माणसं नीट तुम्ही बोललात मला बोलायची गरज नाही। ठोके खाल्ल्याशिवाय जसा मृदंग नीट वाजत नाही तसा ठोके खाल्ल्याशिवाय माणसं नीट वागत नाहीत। म्हणून एकीकडून मृदंगाला ठोके द्यायचे असतात आणि दुसरीकडून मृदंगाला खाऊ पिऊ घालायचं असतंय। मला असं वाटतं की आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच केलं पाहिजे। त्याला पोटभर खाऊ पिऊ सुद्धा घातलं पाहिजे आणि चुकीचं जर वागत असेल तर त्याला बस पुढे मला बोलायची गरज नाही। सुंदर मृदंगाची साथ आपण करता आहात सुंदर गायनाची साथ आपण करतात आणि तेवढीच सुंदर साऊंड सिस्टीम सुद्धा मला मिळते आहे कारण आज आम्ही दोघं एकच आहोत।
हा प्रशांत, बाकी बोलून काही नाही. प्रशांत कीर्तनाला आहे आणि प्रशांत साऊंड सिस्टीमला आहे, म्हणून मला तर वाटतं की रोजच्यापेक्षा एखादा पॉईंट आवाज मला जास्त मिळायलाच पाहिजे. विठाला सद्गुरु चिन्मय आनंद स्वामींच्या दरबारामध्ये अर्थात या प्रांगणामध्ये होत असलेला उत्सव आहे आणि त्या निमित्ताने श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचं चिंतन मी आपल्या पुढे ठेवतोय. ऐका, ज्या ज्या वेळेला जेवढी जेवढी मोठी माणसं समाजामध्ये दिसत असतात तेवढ्या तेवढ्या मोठ्या माणसाच्या पाठीमागे छोट्या छोट्या गोष्टीचं दुःख असतं. पुन्हा एक वाक्य लक्षात असू द्या, वरून दिसायला शुभ्र असणारी माणसं कदाचित किंवा आनंदात दिसणारी माणसं कदाचित काही दुःखाने अशी पोखरलेली असतात. पुढे एक वाक्य बोले, काही जणांचं दुःख हे दिसणारं आहे, काही जणांचं दुःख हे लुप्त आहे किंवा न दिसणार आहे. पुढे ऐका, काही जणांचं दुःख न मिळाल्यामुळे आहे तर काही जणांचं दुःख मात्र मिळाल्यामुळे आहे. क्षमा मागून एक वाक्य बोलेन, ज्यांना मुलबाळ झालंच नाही, ज्यांना लेकरूच नाही, ती माणसं दुःखी आहेत. भेटेल त्या देवाला प्रार्थना करतात, संतांना प्रार्थना करतात, आमच्या जीवनात वंशाचा दिवा नाही, आमच्या पुढे संततीचा विस्तार नाही म्हणून दुःख करत राहतात. याच्या पुढचं एक वाक्य बोलतो, ऐका बघा पडते का. ज्यांना मुलगा किंवा मुलगी झाली नाही म्हणून जेवढी माणसं दुःखात आहेत त्याच्यापेक्षा जास्त ज्यांना मुलगा किंवा मुलगी झालेली आहे ती माणसं दुःखात आहेत. ऐका, मुलं नसणारी माणसं जेवढी दुःखात आहेत त्याच्यापेक्षा जास्त मला तरी असं वाटतं की पोरं असणारी माणसं दुःखात आहेत. काही जण प्राप्तीच्या दुःखात आहेत तर काही जण अप्राप्ताच्या दुःखामध्ये आहेत. अप्राप्ताचं दुःख वेगळं आणि प्राप्तीचं दुःख वेगळं आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये कदाचित काही वेळेला प्राप्तीचं दुःख असावं आणि कदाचित काही वेळेला अप्राप्ताचं दुःख असावं आणि आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःखाचा सागर आहेच. प्रत्येकाचं जीवन दुःखी आहे. महाराजांनी एके ठिकाणी लिहून ठेवले, महाराज, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया परजा दुखिया. जगातल्या प्रत्येक माणसाकडे पहा, सुखी आहे का दुःखी आहे. प्रत्येक व्यक्ती दुःखी आहे, फक्त काही जण दुःख दाखवत असतात, काही जण दुःख झाकून ठेवत असतात. अशाच अवस्थेचं दुःख तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा आहे, परंतु ते दुःख कोणाच्या समोर प्रगट करावं यालाही काही मर्यादा आहेत. मित्र असं म्हणेल, प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे, पण आपल्या जीवनातलं दुःख नेमकं कोणाला सांगावं याचा सुद्धा अभ्यास महत्वाचा आहे. काही काही माणसं आपलं रडून ऐकत असतात आणि दुसऱ्याला तेच रडून ऐकलेलं हसून सांगत असतात. मिठाला माणसं रडून दुःख ऐकतात आणि ऐकलेलं दुःख सांगत असताना समोरच्याला हसून सांगतात. जी माणसं रडून ऐकतात आणि हसून सांगतात अशा माणसाच्या समोर दुःख सांगण्यापेक्षा आपलं दुःख सांगितल्याच्या नंतर किमान त्याने दुःख नका का हलकं करणं, पण आपल्या दुःखाची टिंगलटावाळी तरी करू नये, अशा माणसाच्या समोर दुःख व्यक्त करावं. पुढे ऐका, जीवनामध्ये अनेकांनी आपल्या जीवनातलं दुःख व्यक्त केलं, काही जणांच्या जीवनामध्ये दुःख व्यक्त केलं. कसं, श्रीमद भागवत महापुराणामध्ये सुरुवातीला 6 अध्याय पद्मपुराणातले आहेत. पद्मपुराणातल्या त्या 6 अध्यायाचं वर्णन करत असताना भक्ती नावाची स्त्री चालत जाणाऱ्या नारद महर्षींना आवाज देते, म्हणते काय म्हणते ऐका. भो भो साधो क्षणम तिष्ठ मच्चिंतामपि नाशय. हे साधू क्षणभर थांबा. आणि मग नारदाने विचारलं, बाई तुझं नाव काय. त्यावेळेला भक्तिमातेने आपला परिचय सांगितला. अहम भक्तिर इति ख्याता इमो मे तनयो मतो ज्ञान वैराग्य नामानो कालयोगेन जर्जरो. अहम भक्तिर इति ख्याता, मी भक्ती या नावाने ख्यात आहे, मी भक्ती या नावाने प्रसिद्ध आहे. हे माझे 2 पुत्र आहेत, एकाचं नाव आहे ज्ञान, दुसऱ्याचं नाव आहे वैराग्य. ज्ञान वैराग्य नामानो कालयोगेन जर्जरो. हे 2 ज्ञान आणि वैराग्य नावाचे माझे 2 पुत्र कालयोगानं जर्जर झालेले आहेत. नारद महर्षी, तुम्ही काहीही करा आणि माझ्या या 2 लेकराची ही अवस्था दूर करा. मग नारदांनी विचारलं, बाई तुझा जन्म कुठे, कुठून आलीस नेमकं काय. भक्तीने सगळा परिचय सांगितला. उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गता क्वचित क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णताम गताहा. माझा जन्म कुठे झाला. उत्पन्ना द्रविडे साहम, द्रविड देशात माझा जन्म झाला. उत्पन्ना द्रविडे साहम, पुन्हा हळूहळू मी मोठे झाले. महाराष्ट्रामध्ये फिरत फिरत आल्यानंतर महाराष्ट्रात माझा क्वचित क्वचित ठिकाणी सन्मान झाला. क्वचित क्वचिन महाराष्ट्रे. आणि गुजरातमध्ये गेल्यानंतर मी म्हातारी झाली, मला वार्धक्य आला आहे. पहा, महाराष्ट्रामध्ये भक्तीचा सन्मान आहे पण सगळीकडे नाही. महाराष्ट्रामध्ये भक्तीचा सन्मान क्वचित ठिकाणी आहे. पुढे बोलू का. ज्या पद्धतीने भक्तीचा सन्मान मराठवाड्यामध्ये आहे तेवढ्या भक्तीचा सन्मान पश्चिम महाराष्ट्रात आम्हाला पाहायला सापडत नाही. कदाचित पैशाने श्रीमंत माणसं असतील पण एवढा सन्मान तिकडे पाहायला सापडत नाही. मराठवाड्यात सुद्धा सगळीकडेच भक्तीचा सन्मान आहे असं नाही. आपल्याकडे भक्तीचा सन्मान सांगू का. कुठलाही कथाकार कीर्तनकार जेव्हा गावात येतो त्यावेळेला 10-5 माणसं जातात. रामकृष्ण हरी जय हरी महाराज आलात का, पाणी घेता का, चहा घेता का, दूध घेता का.
अशा पद्धतीचा सन्मान गावातली मंडळी करतात. काही काही गावात महाराज कीर्तनकार गेल्याच्या नंतर माणसं सन्मानाला पुढे येत नाहीत. गावातली सगळी पोरं पुढे येतात आणि बोंबलतात, महाराज आलो रे अबो, असंही करतात. कदाचित काही ठिकाणी भक्तीचा सन्मान होतो तर काही ठिकाणी भक्तीचा अवमान होतो आहे. महाराष्ट्रामध्ये क्वचित ठिकाणी माझा सन्मान झाला आणि पुढे गुजरातमध्ये मी म्हातारी झाले आणि मग नारद महर्षींना ते भक्ती माता आपल्या जीवनातलं दुःख सांगते. नारद महर्षी, माझ्या या 2 पुत्राची अवस्था तुम्ही दूर करा. आणि मग तिच्या त्या प्रश्नासाठी, तिचं दुःख टाळण्यासाठी नारद महर्षींनी तपश्चर्या केली आणि पुढे काय काय झालं श्रीमद भागवत श्रवण केलं. तिच्या 2 पुत्राची मूर्छित अवस्था नष्ट झाली. हे चिंतन आपण पाहून घ्या. मी कशासाठी सांगतोय, भक्तीला सुद्धा जर आपल्या जीवनामध्ये दुःख असेल तर तुम्हा आम्हासारख्या सर्वसामान्याच्या जीवनामध्ये दुःख नसेल का? पण भक्तीने नको त्याला दुःख सांगितलं नाही. नारदांसारख्या संत महंताला दुःख सांगितलं. पुढचं एक वाक्य लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे, पण नको त्याला दुःख सांगून त्या दुःखाची तीव्रता वाढवण्यापेक्षा एकतर दुःख सांगायचं असेल तर देवाला सांगा, नसेल सांगायचं तर किमान संतांना सांगा. देवाला जर दुःख सांगितलं किंवा देवाला जर सुख सांगितलं तर देव काय करतो, त्या सुखाचं निर्धारण करतो. देवा सांगू सुख दुःख, देवाला सुख दुःख सांगा किंवा संतांना सुख दुःख सांगा. अशीच अवस्था जगद्गुरु तुकोबारायांची आज आहे. जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या समोर उभे आहेत आणि दोघांचा संवाद सुरू आहे. ऐका मायबाप, जेवढी मोठ्या दर्जाची माणसं एकत्रित येतात तेवढा त्यांचा विचाराचा आणि चर्चेचा दर्जा सुद्धा मोठा असतो. आणखी पुढे ऐका, सामान्य विचाराची माणसं, सामान्य अधिकाराची माणसं चर्चा करत असताना सुद्धा फार सामान्य चर्चा करतात महाराज. पण जेवढी विद्वान, जेवढी ज्ञानी आणि मोठ्या मनाची माणसं असतात ना, त्यांची चर्चा एवढी सामान्य नसते महाराज, त्यांची फार मोठी चर्चा असते. पुढे बोलू का? सामान्य साधकाची चर्चा सांगू का? सामान्य साधकाची 8 दिवस झालं गेलो पण मला चाल दिली नाही, सामान्य साधक. पण वेगवेगळं चिंतन आम्हाला ऐकायला मिळालं, हा उच्च दर्जाचा साधक आहे. साध्या गोष्टीसाठी भांडत राहतो तो सामान्य व्यक्ती असतो आणि कितीही मोठ्या गोष्टीसाठी भांडत न राहता शांत राहतो तो मोठा असतो. विठाला व्यवहाराच्या जीवनामध्ये जर एखादा माणूस भांडतो कशासाठी, महाराज त्याने माझी काकरी कोरली किंवा त्याने माझा बांध फोडला, सामान्य व्यक्ती आहे. पण एखाद्या माणसाचं अर्धा एकर जरी कोरून नेलं तरी ते काय म्हणते, जाऊ द्या ना, कपाळातलं कोणी नेतंय का, म्हणतो ना, तो मोठा व्यक्ती आहे. जसं व्यवहारातला मोठा व्यक्ती सामान्य चर्चा करत नाही किंवा साध्या गोष्टीकडे लक्ष देत नाही, तसं परमार्थातला व्यक्ती सुद्धा सामान्य गोष्टीकडे, साध्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. त्यांची चर्चा ही तशी मोठी असते. पुन्हा एक वाक्य लक्षात असू दे, सामान्य माणसासोबत जर तुम्ही राहाल तर तुमच्या बुद्धीचा आवाका कुंठित होईल, लहान होईल. आणि आपल्यापेक्षा मोठ्या माणसाच्या, चांगल्या माणसाच्या सानिध्यात राहाल तर तुमच्या बुद्धीचा आवाका मोठा राहतो. म्हणून असं सांगितलंय, कधीही आपल्यापेक्षा मोठ्या माणसाच्या सानिध्यात राहायचं, कधीही आपल्यापेक्षा ज्ञानी माणसाच्या सानिध्यात राहायचं, कधीही आपल्यापेक्षा विद्वानाच्या सानिध्यात राहायचं. पण आपण सांगू का महाराज, बरोबरी करत असताना आपण खालच्यापेक्षा किती वर आहोत याचा विचार करत असताना आपल्याही वरती आणखी किती माणसात याचा विचार करत नाहीत. आपल्या वरच्या माणसाचा विचार केला, त्यांच्या मनाचा जर मोठेपणा करायला विचार केला तर निश्चितपणे आपल्याही जीवनाचा मोठेपणा वाढल्याशिवाय राहणार नाही. ऐका, जेवढी मोठी माणसं असतात तेवढी त्यांची चर्चा सुद्धा मोठी असते. पारमार्थिक जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबाराय समोर आहेत आणि जगाचा मालक भगवान परमात्मा समोर उभा आहे. ऐका, जिथे जगाचा मालक आणि जिथे 4 वेदात 5व्या वेदाचा निर्माता या दोघांची चर्चा जर समोरासमोर असेल तर तिथे काय सोयाबीनच्या भावाची चर्चा असेल का तुरीच्या भावाची चर्चा असेल महाराज? नाही. एवढा मोठा अधिकार संपन्न व्यक्तिमत्व तुकोबाराय. केवढा अधिकार महाराज तुकोबारायांचा मी सांगू का? तुकाराम महाराजांना मी मोठा म्हणतो यात नवलाची गोष्ट नाही. तुकाराम महाराजांना आमचे भजन करणारे गायक मंडळी मोठे म्हणतात यात नवलाची गोष्ट नाही. तुकोबारायांना महाराष्ट्रातले कीर्तनकार मोठे म्हणतात यात नवलाची गोष्ट नाही. एक सांगू का, ज्याने तुकोबारायांचं घर आयुष्यातून उठवून लावण्याचा प्रयत्न केला, ज्याने तुकोबारायांचं घर पेटवण्याचा प्रयत्न केला, ज्याने तुकोबारायांना बुडवण्याचा प्रयत्न केला, त्या माणसाने सुद्धा तुकोबारायांना म्हणावं की तुकोबाराय आणि विष्णू परमात्मा याच्यामध्ये फरकच नाही. काही अभंग आहे का? तुकिता तुलनेची ब्रह्म तुकाची तुलनेची ब्रह्म तुकिता तुलनेची ब्रह्म तुकाची मरे निरागेश्वरी मरे निरागेश्वरी चरणी मस्तक ठेविले चरण मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधाम मस्तक ठेविले
तुकोबारायांची आरती अर्थात कोण बोलतायत रामेश्वर शास्त्री नावाचा तत्कालीन विद्वान व्यक्ती. एक बोलू त्या काळातले शास्त्री. सध्याच्या काळामध्ये कोणी कोणाच्या मागे शास्त्री लावतोय हा त्या पदवीचा कदाचित अपमान असेल. शास्त्री पदवी एवढं सोपं नाही. एक शास्त्राचा परिपूर्ण अभ्यास केल्याच्या नंतर मिळणारी पदवी म्हणजे शास्त्रीय. रामेश्वर शास्त्री सारख्या माणसाने तुकोबारायांना एवढा त्रास दिला. किती त्रास दिला आता ते सांगायला मला वेळ नाही. एवढा त्रास दिला. पण एवढा त्रास दिल्याच्या नंतर ज्या दिवशी तुकोबारायांचं महत्व कळालं त्यावेळेला रामेश्वर शास्त्री बोलतायत म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. पुढे ऐका. आपली माणसं आपल्या माणसाला मोठं म्हणत असतील तर नवल नाही, पण समोरची किंवा विरोधातली माणसं जर आपल्याला मोठं म्हणायला लागले तर समजावं आपण नक्कीच मोठे होत. राजकारण माझा विषय नाही पण सांगतो. राजकारणाच्या मतभेदामुळे समजा दोन पॅनलचा उमेदवार एकमेकाच्या विरोधात लढले. एकमेकाच्या विरोधात लढल्यानंतर एक जिंकला एक पराजित झाला हरला. आणि योगायोगाने जिंकलेल्याच्या किंवा हरलेल्याच्या मुलाच्या सोयरिकीच्या निमित्ताने ज्याच्या घरचा पराजित झालेला त्याचा पाहुणा कोणीतरी त्याच्या घरी आला. आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही अमुक अमुक माणसाच्या मुलाच्या सोयरिकीसाठी आलोय, तुम्ही सोबत चला. तो माणूस काय म्हणतो माहितीये का? हे बघा पाहुणे हो, हे सोयरे हो, माझं त्याचं निवडणुकीमुळे किंवा व्यावहारिक कारणामुळे माझं त्याचं 6 महिन्यापासून बोलणं बंद आहे. आम्ही एकमेकाचं तोंड पाहत नाहीत. मी त्याच्या घरी येऊ शकत नाही, पण तुम्ही बिंदास जा. माणूस सोन्यासारखा आहे किंवा नवरदेव चांगला आहे ते घर चांगलं आहे. म्हणजे बोलणं बंद आहे, विरोध दोघांचा आहे. पण विरोधातला माणूस सुद्धा जर आपल्याविषयी चांगला बोलत असेल तर समजावं आपण नक्की 24 कॅरेट सोनं आहे. ज्या रामेश्वर शास्त्रीने तुकोबारायांना आयुष्यभर विरोध केला. आणखी पुढे सांगू का? माणसाच्या जीवनामध्ये मतभेद असतात, पण मतभेद असत असताना मनभेद जिथे नसतात ना तिथे ती समोरची माणसं किंवा ती माणसं निश्चितपणे मोठ्या मनाची असतात. रामेश्वर शास्त्री सारख्या माणसाने आयुष्यभर विरोध केला आणि त्याच रामेश्वर शास्त्रीने तुकोबारायांच्या बाबतीमध्ये लिहिलं की म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. तुकोबारायामध्ये आणि विष्णू परमात्म्यामध्ये फरक नाही, एवढा अधिकार तुकोबारायांचा. आणखी पुढे सांगू का? मी तर असं म्हणेल महाराष्ट्राच्या जनतेवरती तुकोबारायांचे एवढे उपकार आहेत. किती उपकार आहेत? जे वेदांनी सांगितलं त्याच्याही अगोदर किंबहुना त्याही पेक्षा जास्त आम्हाला तुकोबारायाने सांगितलं. वेदांनी सांगितलं पण मर्यादित राहिलं, तुकोबारायाने सांगितलेलं मात्र तुम्हा आम्हाला सर्वांना मिळालं. एवढे उपकार तुकोबारायांचे, एवढा अधिकार तुकोबारायांचा असताना ते तुकोबाराय समोर आहेत आणि जगन्नियंता भगवान परमात्मा समोर असताना त्यांची चर्चा सामान्य असणार नाही. आणि मग तुकोबाराय भगवान परमात्म्याला बोलतात, हे भगवंता जीवनामध्ये आम्हाला सगळं काही मिळालं महाराज, पण सगळं काही मिळाल्यानंतर सुद्धा काहीतरी नाही मिळालं याचं मात्र दुःख होत राहतं. सिद्धांत सांगू का? जीवनामध्ये माणसाला जे जे काही प्राप्त झालं त्या प्राप्तीच्या आनंदापेक्षा जे जे काही अप्राप्त आहे किंवा जे जे काही मिळालं नाही त्याचं दुःख जीवनामध्ये सारखं होत राहतं. आणखी सांगेल आपल्याला परिसरातल्या सगळ्या गावात कीर्तनं झाली याचा आनंद पाहिजे की नाही, पण एवढ्या गावात कीर्तनं झाली पण बोरगावात का होत नाही याचं मात्र दुःख मला वाटत होतं. आज ते दुःख कमी झालं. असं नाही, उगाच सहज सांगतो मी. जे जे मिळालं, ज्या ज्या गोष्टी प्राप्त झाल्या त्या त्या गोष्टी आपल्याला आनंदाच्या वाटण्यापेक्षा जे काही मिळालं नाही त्याचं दुःख करत राहणं हा मानवी जीवनाचा स्वभाव आहे. मी सामान्याचं बोलत नाही, फार मोठ्याचा प्रसंग तुम्हाला सांगतो. 2 मिनिटासाठी रामायणामध्ये चला. दक्ष प्रजापती नावाचा एक फार मोठं विद्वान रत्न, त्या दक्ष प्रजापतीने एकदा सुंदर अशा महायज्ञाचं आयोजन केलं. आणि त्या महायज्ञाच्या आयोजनाच्या निमित्ताने सगळ्या देवदेवता सगळे राजे रजवाडे उपस्थित झाले आणि ते राजे सगळे सभा मंडपामध्ये बसले आणि दक्ष प्रजापतीचं आगमन व्यासपीठावरती स्टेजवरती झालं. शास्त्र असं सांगतं की आपल्यापेक्षा मोठा व्यक्ती किंवा आपल्यापेक्षा ज्ञानी व्यक्ती जेव्हा सभा मंडपामध्ये येतो त्यावेळेला बसलेल्या लोकांनी त्यांचं उठून स्वागत करावं हा धर्मसंकेत आहे. जसं शाळेमध्ये शिक्षक वर्गात आल्याच्या नंतर विद्यार्थ्यांनी उठावं, कथेच्या मंडपामध्ये कथाकार किंवा प्रवचनकार आल्यानंतर श्रोत्यांनी त्यांचं उठून स्वागत करावं ही धर्माचे संकेत आहे. दक्ष प्रजापती यज्ञ मंडपामध्ये आल्यानंतर सगळे देव उठून उभे राहिले, पण स्वतःचा जावई अर्थात भगवान शंकर ते मात्र जागेवर उठून उभे राहिले नाही. दक्ष प्रजापतीने सगळीकडे बारकाईने पाहिलं, सगळी माणसं उठून उभे राहिले, पण एक मात्र उठून उभा राहिला आणि तो त्यातल्या त्या जावई होता. आता एवढी माणसं उठून उभे राहिले, एवढे देव उठून उभे राहिले याचा दक्ष प्रजापतीला आनंद वाटायला पाहिजे, पण उठून उभे राहिले एवढ्याच आनंद नाही, एक का उठून उभं राहिलं नाही याचा मात्र आनंद आहे. आणखी पुढे सांगू, कीर्तनाला एवढी माणसं माझ्याकडे तोंड करून जर बसले आणि त्यातल्या त्यात एखादाच माणूस जर तिकडं तोंड करून जर बसला तर 1000 माणसं कीर्तन ऐकतात याचा आनंद वाटत नाही, पण एक जण तिकडं का तोंड करून बसलं ते काय भावकीचं आहे का बांधाला बांध आहे कशासाठी नेमकं याचाच विचार कीर्तनकाराच्या मनात असतो. आणखी पुढे सांगू, 7 दिवस रात्रीचे आणि 8वे असे 8 कीर्तनकार जर सप्ताहात असतील, त्या 8 पैकी जर 7 कीर्तनकार वेळेवर आले असतील आणि एकच जर कीर्तनकार जर वेळेवर आले नसतील किंवा गैरहजर राहिले असतील तर माणसं 7 जण आले त्याची चर्चा करत नाही, पण एक का गैरहजर राहिला याची मात्र चर्चा केल्याशिवाय राहत नाही. माणसाच्या जीवनामध्ये प्राप्तीच्या आनंदापेक्षा अप्राप्ताचं जीवन जास्त असतं. दक्ष प्रजापतीने शंकराकडे पाहिलं आणि शंकराकडे पाहिल्यानंतर नजर टाकून बोलायला सुरुवात केली. ते शब्द फार सुंदर पद्धतीने वर्णन करत आहेत. शब्द असे होते, अरे फार घराचा गर्व म्हणावा, फार मोठा बंगला आहे असं म्हणावा तर स्मशानात राहतो. गळ्यामध्ये काय फार 10-5 तोळ्याचं 10-20 तोळ्याचं लॉकेट आहे असं म्हणावं तर सोन्याचा दागिना नाही, गळ्यात सर्प आहे.
अंगाला फार काही चांगली चांगली पावडर वगैरे क्रीम लावतो असं म्हणावं तर तसं नाही, अंगाला तर राख लावतो. आणि मग एवढा गर्व कशाला? कोण बोलतोय? दक्ष प्रजापती अर्थात भगवान शंकराचे सासरे. सासरे जावयाला बोलतायत तरी सुद्धा जावई मात्र खालीमान घालून ऐकून घेतायत. याचं कारण सांगू का? मोठ्या मोठ्याने बोलणाऱ्यापेक्षा शांतपणे ऐकून घेणारा माणूस हा कोण असतो? नुसता देव असतो नाही तर तो महादेव असतो. म्हणून ऐका, मोठ्याने बोलणाऱ्या माणसापेक्षा नम्रपणे आणि शांतपणे ऐकून घेणारा माणूस कधीही श्रेष्ठ असतो. माझ्या महादेवासारखा विठ्ठला. प्रजापतीने भगवान शंकराचा अपमान केला. भगवान शंकरांनी खाली मान घातली. एकही शब्द न बोलता कैलासामध्ये परत आले. आणि मग दुसऱ्या वेळेला मात्र भगवान शंकरजी तिथे आले नाहीत. मग ते पुढे काय झालं? सतीने आपला देहत्याग केला आणि तीच सती पुढे हिमालय पर्वताने महिना यांच्या पोटी जन्माला येते आहे. तिचं नाव आहे पार्वती आणि पार्वतीसोबत भगवान शंकराचं लग्न झालं, सोहळा झाला. हा सगळा प्रसंग तुम्हाला सर्वांना पाठ आहे, माहिती आहे. मी कशासाठी सांगतोय? जे मिळालं नाही त्याचं दुःख करत राहणं किंवा त्याची तक्रार करणं हा मानवी जीवनाचा स्वभाव आहे. तुकोबारायांच्या जीवनामध्ये खूप काही मिळालं महाराज, खूप काही मिळालं. जे आपल्याला सहजासहजी मिळणार नाही त्या सगळ्या गोष्टी तुकोबारायांच्या जीवनात मिळाल्या. पण तरी सुद्धा तुकोबारा देवाला म्हणतात, देवा खरं सांगू का, भरपूर काही दिलं रे बाबा, पण माझ्या पुढची माणसं किंवा माझ्यापेक्षा मोठी माणसं ज्या ठिकाणी आहेत किंवा त्यांना जे फळ मिळालं ते फळ मात्र मला का मिळत नाही? हा प्रश्न अभंगाच्या पहिल्या चरणातून तुकोबा वडिलाचे जी बाळा, वडिलाचे जी बाळा, वडिलाचे जी बाळा, वडिलाचे जी बाळा, अभंगाचं पहिलं चरण श्याम महाराजांनी गायलं, सुंदर गायलं. शब्द असे आहेत, पुढीलांचे इच्छे फळ. अभंग थोडासा नवीन असल्यामुळे पुढीलांच्या ऐवजी वडिलांचा आजच्या उच्चार होतोय, पण स्वाभाविक आहे. कारण सांगू का, आमची व्यवस्था अशी आहे की कीर्तनकाराने अभंग घ्यायचा आणि टाळकऱ्याने त्याला चाली म्हणायच्या, बरोबर, अशी व्यवस्था आहे. भविष्यात जर कदाचित टाळकऱ्याने अभंग घ्यायचा आणि कीर्तनकाराने त्याच्यावर कीर्तन करायचे जर दिवस आले तर जशी आज तुमची परेशानी होती तशी आमची परेशानी झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला अभंगाचे शब्द असे आहेत, पुढीलांचे इच्छी फळ. पुढीलांचे आपल्यापेक्षा पुढच्यांचे, आपल्यापेक्षा मोठ्यांचे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये बघा महाराज, पुढच्यांचं फळ मिळावं ही अपेक्षा प्रत्येकाची असते, पण ती अपेक्षा प्राप्त करत असताना आपलं बळ नेमकं किती आहे याचा विचार आपण करत नाही. थोडं क्षमा मागून माझ्या जीवनातला अनुभव सांगतो.
विद्यार्थी दशेमध्ये आम्हाला गुरुजींनी मृदंग शिकवला. गुरुजींनी मृदंग शिकवल्याच्या नंतर आम्हाला वाजवायला चान्स कधी मिळायचा सांगू का? माऊलीचं भजन झाल्यावर किंवा आरतीच्या वेळेला. आणि त्यावेळेला असं वाटण, खरं सांगू का, मी जिथं जिथं कीर्तनाला जाईल त्यावेळेला आपल्या परिसरातले सगळ्यात मोठे वादक आदरणीय दौलतराव गुरुजी आणि पळशीचे हरिदास मिस्त्री, मी तिथं कीर्तनाला गेले आणि हे दोघं दिसले की आम्हाला राग यायचा, हे कशाला आले आता आपल्याला वाजवायला चान्स, हे खरं सांगतोय मी. मग त्यावेळेला असं वाटायचं की आम्हाला नेमकं पूर्ण कीर्तन वाजवायला का मिळत नाही. म्हणजे आमच्या पुढची माणसं, आमच्या मोठी माणसं, कलेच्या क्षेत्रातली तयार माणसं, त्यांच्या जागी किंवा ते कीर्तन आम्हाला का वाजवायला मिळत नाही असं दुःख आम्हाला तेव्हा वाटायचं. मग नंतर लक्षात आलं की इकडे काही चान्स भेटत नाही आपल्याला, आपण आपलं क्षेत्र बदलून मग इकडे आलो. म्हणून आलो मी, तिकडे चान्स काही भेटला नाही म्हणून इकडे आलो. इकडे आल्याच्या नंतर मग कुठल्या तरी गावचा फोन यायचा आम्हाला, हॅलो महाराज, प्रशांत महाराज बोलताय? हो. आमच्या गावाला सप्ताह आहे. बरं, किती तारखेपासून किती तारखेपर्यंत? त्यांनी सांगायचं 1 तारखेपासून 8 तारखेपर्यंत. मी म्हणायचं 8 तारखेचा काला जमतंय? ते म्हणायचे दिला अगोदरच. मग मी म्हणायचं आता थांबा डायरी बघतो. तसे डायरी सगळी कोरीच असायची, जशी असा कोरोनाच्या काळात कोरी आहे तशी. मी खरं बोलणारा माणूस आहे. मला परवा एक जणांनी विचारलं, महाराज मला डायरीत लिहून घ्या. मी मला लिहायची गरजच नाही, सगळी कीर्तन डायरी सगळी रिकामीच आहे आणि सगळ्या डायऱ्या रिकाम्या असताना भरलेली आहे हे काही मला सांगायला येत नाही. विठाला मग मी म्हणायचं 8वा दिवस 7वा दिवस जमेल, जागराचं कीर्तन जमेल. ती म्हणायचं अमुक अमुक महाराजांनी घेतलंय. मी हळूच म्हणायचं आता मग आता तुमच्यासाठी 5वा दिवस करतो. ते म्हणायचे ती बी गेले. मग हळूहळू आमचा नंबर यायचा पहिल्या दिवशी. पहिल्या दिवसाचं कीर्तन म्हणजे ढेकळातली कुस्ती. महाराज साऊंड सिस्टीमचे वायर जोडलेले नसतात, काहीतरी कमी जास्त, ते वनवास जीवनात येऊच नाही महाराज. आणि खरं सांगू का, जेव्हा माणसाला थोडं यायला लागतंय ना, आता आम्हाला जास्त भजन येत नाही, पण निदान अभंगाचे 4 प्रमाणात आमचं भजन कडेला काढण्यापुरतं एवढं भजन आम्हाला येते. पण आज आम्हाला थोडंफार येतंय तर महाराष्ट्रातले नामवंत गायक मंडळी कीर्तनाला उपस्थित असतात. पण जेव्हा आम्हाला काहीच येत नव्हतं तेव्हा त्यांच्यापैकी कुणीच येत नव्हतं. बरोबर ना? ही वनवास अगोदरच आम्ही अज्ञानी, म्हणजे आम्ही कमकुवत आणि पुन्हा साथीदार कमकुवत असल्यामुळे ते आणखीन सगळं मेळ विचकून जायचं. मी कशासाठी सांगतोय, ज्या वेळेला आम्हाला पहिल्याच दिवसाचं कीर्तन द्यायचे त्यावेळेला मला वाटायचं की आपल्याला काला का बरं देत नसतील, किंवा आपल्याला पुढचं 7वं कीर्तन का देत नसतील, पुढच्यांच्या फळाची अपेक्षा. आणखी पुढे आता माझ्यावरच कशाला बोलू, जरा तुमच्यावरही बोलतो ना म्हणजे बरं वाटेल. गायक मंडळींना जेव्हा चांगल्या गायकांची चाल दिल्याच्या नंतर कदाचित माईकच्या बाजूला असणाऱ्यांना असं वाटतं की आम्हाला का बरं चाल नाही. पुन्हा सांगू का महाराज, चाल का नाही दिली म्हणून भांडत राहण्यापेक्षा चाल का देत नाहीत याचं आत्मचिंतन केलं की माणसाची प्रगती किंवा विकास आपोआप झाल्याशिवाय राहत नाही. विठाला चला स्वतःचं आत्मचिंतन करा की मी नेमकं कुठे कमी आहे, मला काय माझ्याकडे नेमकं काय उणीवा आहेत आणि त्या उणीवा तुम्ही दूर करा. एक दिवस अशाच पद्धतीची उणीव म्हणा किंवा अशाच पद्धतीची कमतरता तुकोबाराच्या जीवनात वाटली असावी. तसं पाहिलं तर महाराज प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही उणीव आहे, पण ही उणीव असताना स्वतःचं बळ किंवा स्वतःची ताकद, स्वतःची कॅपॅसिटी मात्र तो स्वतःची क्षमता मात्र कळली पाहिजे. ज्याची जेवढी क्षमता आहे किंवा ज्याची जेवढी लायकी आहे तेवढं फळ समाज म्हणा किंवा भगवान परमात्मा तुम्हाला दिल्याशिवाय राहत नाही. दिलं पाहिजे किंवा दिलं जातं, का देत नाही? तेवढी आपली साधना असली पाहिजे, तेवढी आपली तपश्चर्या असली पाहिजे, तेवढी आपली मेहनत असली पाहिजे. आणि ती मेहनत, ती साधना, ती तपश्चर्या तुम्हाला उच्च पदावरती किंवा ते फळ प्राप्तीसाठी निश्चितपणे मदत केल्याशिवाय राहत नाही. बळ असलं पाहिजे महाराज. कोणाकडे आता बळाचे वेगवेगळे प्रकार आहेत. स्वतःकडे किती बळ आहे आणि स्वतःची लायकी किती आहे, स्वतःची पात्रता किती आहे जेव्हा कळतं ना महाराज, तेव्हा माणसाच्या जीवनामध्ये नको त्या उड्या पडत नाहीत. कळलं पाहिजे महाराज. या रागामध्ये हा राग जर मी गायला तर या रागाचे कंप्लीट शुद्ध स्वर किंवा कदा रागाचे पूर्ण पकड माझ्याकडून निघणार आहे का, ही ताना जर मी वापरली तर बरोबर एक आवर्तन करून समेला येणार आहे का, हे जर मला कळत नसेल. आणखी पुढे सांगू का, स्वर नसणारा माणूस बरा, काय म्हटलं मी, स्वर नसणारा माणूस बरा, पण स्वर नसून सुद्धा मला फार येते अशी जाणीव असणारा माणूस फार विचित्र. आणखी पुढे, ज्याला भजनच येत नाही तो माणूस गप राहील किंवा नुसता टाळ वाजवेल, पण ज्याला थोडं येतंय ते शेजाऱ्याचा सुद्धा स्वर घातल्याशिवाय राहत नाही. उदाहरणार्थ मी, माझ्याकडे बघा म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल. आपल्याला कळलं पाहिजे की माझा नेमका स्वर लागणार आहे की नाही, ही सरपड मात्र माझ्याकडनं निघणार आहे की नाही, ही वेदाची रुचा माझ्याकडनं उच्चारित होणार आहे की नाही, या श्लोकाची परिभाषा, या श्लोकातलं व्याकरण किंवा या श्लोकाला अपेक्षित असणाऱ्या ओव्या किंवा या श्लोकातला महत्त्वाचा सिद्धांत मला सांगता येईल का नाही, हा अभंग मला या पद्धतीने सोडवता येईल का नाही, हे स्वतःची लायकी किंवा स्वतःचं बळ, स्वतःची ताकद, स्वतःची क्षमता माणसाला कळली की निश्चितपणे मनुष्य त्या दृष्टीने प्रयत्न केल्याशिवाय राहत नाही. विठाला माणसाकडे बळ असलं पाहिजे.
पाहिजे. आणि पुन्हा सांगू का, जर बळच नसेल तर बाकीच्या गोष्टी बोलायच्याच नाहीत ना. नंबर हरिपाठामध्ये ते लिहून ठेवतात, बळे विनाश बळे विनाश बलवीना शक्ती बलवीना शक्ती मुझे बलवीना शक्ती बलवीना शक्ती बोलना भावना भक्ति भक्ति विना बलवीना शक्ति बलवीना शक्ति बळच नसेल तर शक्तीची परिभाषा बोलायची. आता बळाचे वेगवेगळे प्रकार आहेत. कोणाकडे शारीरिक बळ आहे, कोणाकडे आर्थिक बळ आहे, कोणाकडे सत्तेचं बळ आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणाकडे बुद्धिमत्तेचं बळ आहे. कोणाकडे शारीरिक बळ आहे, महाराज फार बलदंड ताकदीचा माणूस आहे, पण शारीरिक बळ असताना सुद्धा त्या बळाचा वापर कुठे करावा हे जर कळत नसेल तर त्याला काही उपयोग नाही. शारीरिक बळ आहे, कोणाकडे आर्थिक बळ आहे, पैसा भरपूर आहे, पण काय उपयोग आहे, नुसत्या गाठीला धोत्राच्या गाठीचं धोतर वापरतो, काय उपयोग आहे त्या पैशाचा. कुणाकडे पैशाचं बळ आहे, कुणाकडे शरीराचं बळ आहे, तसं कुणाकडे बुद्धिमत्तेचं बळ आहे. आणि शारीरिक बळापेक्षा बुद्धिमत्तेने बलवान असणारी माणसं जगात सर्वश्रेष्ठ ठरतात किंवा ते प्रगती करतात. बघा तुम्ही, एखाद्या वेळेला शक्ती नसली आणि बुद्धीचं जर बळ असलं, माणसं सहज यशस्वी होतात. एका गावात आपल्या दर्जेबुरगावसारखं संस्थान आहे, आणि काला झाल्यानंतर आपल्याकडे कुस्त्याची किंवा दारू उडवण्याचा जसा कार्यक्रम असतो, तिथे लोकांनी कुस्त्याचा कार्यक्रम ठेवला. कुस्त्या सुरू झाल्याच्या नंतर मला वाटते पहिली कुस्ती नारळाची असते, बरोबर ना. पहिली सुरुवातीच्या कुस्त्या नारळाच्याच असतात. मी बऱ्याच केल्यात सुरुवातीला, नुसत्या नारळाच्या कुस्त्या असतात. हळूहळू 50 रुपयाच्या, हळूहळू मग ते कुस्त्याचं बोलायला लागलो. माझ्या कीर्तनाकडे येऊ नका. कुस्त्या करता 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 100 रुपये पासूनची कुस्ती आता 1 लाखापर्यंत आली. 1 लाख रुपयाच्या कुस्तीचा पहिलवान जवळपास 100 किलो वजनाचा होता. असा तगडा पहिलवान, ताकदवार. ते हलके वाजायला लागले. हलके वाजत असताना त्या पहिलवानाचा हात घेऊन तिथले संयोजक फिरायला लागले, आहे का कोणी जोडीदार, आहे का कोणी जोडीदार. कुणीच उठायला तयार होईना महाराज, कुणीच उठायला तयार होत नाही. तेव्हा गावातल्या एका पोराने विचार केला, वजन त्याचं मोजून 36 किलो होतं. समोरचा पहिलवान 100 किलोचा, हा 36 किलोचा पहिलवान उठला. आणि त्याने म्हणला, फुकट कशाला बक्षीस जाऊ द्यायचं. काही काय माणसं फुकट कुणालाच काही देत नाहीत. सांगू, कधी कधी आम्ही एखाद्या गावाला कीर्तनाला गेलो तर प्रचंड मोठा पाऊस वारा झालेला असतो, सगळा मंडप उडून गेलेला असतो. आम्हाला असं वाटतं की आता कमीत कमी आज तरी बिना कीर्तनाचं नारळ होईल, पण एखादा येतोच, नियम कसा मोडावा, कीर्तन केलंच पाहिजे, त्याच्याशिवाय पैसे देत नाहीत. त्या पहिलवानाने असा विचार केला की याला फुकट काही पैसे जाऊ द्यायचे नाहीत. तर 36 किलोचा पहिलवान उभा राहिला, म्हणला मी कुस्ती खेळणार. त्याच्याकडे पाहिल्याबरोबर बसलेली माणसं म्हणायला लागली, आता हे जर अंगावर पडलं तर ह्याच्या बरगड्या मोडतात, म्हणले. हसायला लागले त्याच्याकडे. आता एवढा मोठा पहिलवान, मग ते हलकी वाजायला लागली. लोक म्हणले, जाऊ द्या, बिनविरोध निघण्यापेक्षा फॉर्म टाकलेलं तर बरं. काही का असं ना, म्हण बिनविरोध कशाला जाऊ दे, त्याला असं सहज कशाला, बाय कशाला द्यायचं. ते हलकी वाजता वाजता त्याने हळूच त्या कुस्ती खेळता खेळता त्याला म्हणलं, हे बघ, बोरगाव हे गाव मांजरा नदीच्या तीरावर आहे, जवळच आमचा किनारा आहे. मांजरा नदीचं सगळं काळी भुईची जमीन आहे. मग चांगली काळ्या भुईची 100 एकर जमीन आहे. मग 100 एकर जमिनीमध्ये जवळपास 70 एकर ऊस आहे आणि 30 एकर हरभरा आहे. अरे मग फक्त 2 मिनिट ऐकून घे मला माझं बोलणं. तुला मला काय उचलू आदळ आहे ते आदळ, तुझं म्हणणं काय नेमकं सांग ना. 50 एकर ऊस आहे, 70 एकर ऊस आहे, 30 एकर हरभरा आहे. पैशाला काही कमी नाही, फक्त 1 कर, फक्त 1 कर. तू जर ही कुस्ती जिंकलास तर किती लाख रुपये भेटणार आहेत. 1 लाख रुपये. फक्त माझ्यासाठी एकदा पड, तुला घरी येऊन 5 लाख देतो, स्वामीची शपथ. पहिलवानाने विचार केला, कुस्ती जिंकून 1 लाख घेण्यापेक्षा खाली पडून किंवा हरून जर 5 लाख भेटत असतील तर कशाला भानगडीत पडायचं. याला पुढे बोलू का. निवडून येऊन 5 वर्ष कुटाने करून 10-5 लाख कमवण्यापेक्षा जर नुसते फॉर्म काढायला जर 20 लाख भेटत असतील तर बिघडलं कुठं. विठाला कशासाठी बोलतोय. इथे शरीराचं बळ कामाला आलं नाही, इथे युक्तीचं बळ कामाला आलं, इथे बुद्धीचं बळ कामाला आलं. आणखी पुढे सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांची शरीरयष्टी आणि अफजल खानाची शरीरयष्टी जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की फरक किती होता. राजांच्या लक्षात आलं, समोरून युद्ध करून किंवा ताकदीने याशी जर आपण लढायला लागलो तर कदाचित आपला घात होण्याची शक्यता आहे.
आणि त्यावेळेला माझे राजे लढले शरीराच्या ताकदीने नाही तर बुद्धीच्या ताकदीने लढले आणि त्याचा परिणाम एवढ्या मोठ्या बलाढ्य राक्षसाचा वध माझ्या राजांच्या हातातून घडला, महाराजातून घडला. हे ताकदीचं बळ आहे, हे शक्तीचं बळ आहे. तुकोबाराय बोलतात देवा मोठ्या संतांच्या मोठ्या माणसांच्या पदाची अपेक्षा आहे, फळाची अपेक्षा आहे, पण ते फळ मात्र मला मिळत नाही. काय मिळत नाही सांग? नाही बळ ते अंगी. कदाचित तुकोबारायांना कोणती खंत वाटली असावी, कोणती खंत असावी वाटलं? कदाचित ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले ही खंत असावी, कदाचित ज्ञानोबारायांसारख्या ज्ञानेश्वरीचं निरूपण आपल्याला करता आलं नाही ही खंत असावी, कदाचित ज्ञानोबारायांनी सांगितलेला योगमार्ग कदाचित आपल्याला घडत नाही ही खंत असावी, कदाचित ज्ञानोबारायांनी जेवढा परमार्थाचा प्रसार केला तेवढा मला घडत नाही का ही खंत असावी. ही खंत स्पष्ट तुकोबारायांनी सांगितली नाही. फक्त एकच सांगितलं की आपल्या पुढच्या माणसाचं फळ मला मिळत नाही, पुढीलांचे इच्छे फळ नाही बळ ते अंगे. आणि मग संत महात्म्यांच्या किंवा मग भगवान परमात्मा तुकोबाराने विचार नेमकं सांगा ना तुमची इच्छा काय, नेमकं तुम्हाला कोणतं फळ मिळालं नाही सांगा. तुकोबारा बोलतात देवा खरं सांगू का, जाऊ दे बाकीच्या फळाचं काय घेऊन बसला, फक्त माझी आता एकच अपेक्षा आहे. कोणती? ज्या ठिकाणी आमचे संत महात्मे जाऊन पोचले त्या ठिकाणी मला नेऊन पोचव अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. संत गेले तया संत गेले तया संत गेले तया संत गेले संत गेले तया देवराया पावई देवराया पावई संत गेले तया तया संत गेले तया संत गेले तया देवराया पावई देवराया पावई संत गेले तया अभंगाचं दुसरं चरण गुरुजींनी गायलं, सुंदर गायलं. शब्द असे आहे, संत गेले तया ठाया देवराया पाववे. देवा जाऊ दे बाकीचे फळं बाकीच्या अपेक्षा पूर्ण झाल्या असतील न झाल्या असतील, आमची आता शेवटची एक अपेक्षा आहे. कोणती? ज्या ठिकाणी संत रत्न गेले त्या ठिकाणी आम्हाला नेऊन पोचवा. ऐका मायबाप, प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक ध्येय एक साध्य निश्चित झालं पाहिजे, ठरवलं पाहिजे की नेमकं मला जायचंय कुठे. प्रवासाला निघत असताना सुद्धा घरून निघाल्यानंतर ठरवलं पाहिजे नेमकं लातूरला जायचंय का अंबेजोगाईला जायचं. काही माणसं प्रवासाला निघालेत पण आणखीन त्यांचं ध्येयच निश्चित झालं नाही. तुम्ही आणखी पुढे बोलू का? आमचा परमार्थ चालू आहे महाराज, दररोज कीर्तन चालू आहे, दररोज भजनं चालू आहेत, पण नेमकं आणखीन ठरलंच नाही की नेमकं मिळवायचं काय. मग प्रसिद्धी मिळवायची का नेमकं पैसा मिळवायचा आहे का नेमकं काय मिळवायचं हेच आणखीन आम्ही ठरवलेलं नाही. ज्यांच्या जीवनातलं ध्येय निश्चित झालं, संतांच्या जीवनातलं ध्येय एकच आहे की शेवटी संत महात्मे जिथे गेले, जसे ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आम्हाला जायचंय. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता आम्ही. आमच्या पुढची माणसं ज्या ज्या मार्गाने गेले आणि ज्या ठिकाणाला जाऊन पोहोचले त्या ठिकाणापर्यंत आम्हाला जायचंय. पुढे सांगेन आपल्याला, मोठ्या माणसाने मिळवलेला ठिकाणा आपल्याला मिळवावा असं जर वाटत असेल तर मोठी माणसं ज्या मार्गाने गेली त्या मार्गाने आपण प्रवास केला पाहिजे किंवा त्या मार्गाने निघालं पाहिजे. आणि प्रवास करत असताना किंवा त्या मार्गाने जात असताना आपल्यापेक्षा अगोदरच्या माणसाचा आधार घेतलाच पाहिजे. असं म्हणतात, संसार हा परबुद्धीचा नाही आणि परमार्थ हा स्वबुद्धीचा नाही. संसारामध्ये प्रपंचामध्ये जर दुसऱ्याचं ऐकायला लागाल तर तुमचं कल्याण होणार नाही, आणि परमार्थामध्ये जर दुसऱ्याचं न ऐकता जर स्वतःच्या बुद्धीचा जर बुद्धीने जायला लागाल तर तुमचा परमार्थ यशस्वी होणार नाही. मी बोलत नाही, महाराजांचं प्रमाण सांगतो. मनोमार्गे गेला
तो तेथे मुकला. स्वतःच्या मार्गाने स्वबुद्धीने परमार्थ करायचा नाही. मग कोणत्या मार्गाने? आपल्या श्री गुरूंच्या मार्गाने. आता गुरु कोणते असावे? सद्गुरु चिन्मयानंद स्वामींसारखे गुरु असावे, केशवनारायण महाराजांसारखे गुरु असावे, इकडे नामानंद स्वामी महाराजांसारखे गुरु असावे, आणि आणखी पुढे सांगू का, जगाला चांगला सन्मार्ग दाखवणारे गुरु असावे. नाहीतर उगा शिष्याला काहीतरी सांगून शिष्याकडून लुबाडणूक करणारे गुरु सध्याच्या काळामध्ये भरपूर झालेले आहेत. अशा लोकांसाठी महाराज एक शब्द वापरतात, दोनो नरक में ठल्लम ठेला. दोघंही नरकामध्ये एकमेकाला लाता घालत राहतात. अशा शिष्याचंही कल्याण होत नाही आणि अशा गुरुचंही कल्याण होत नाही. एका आश्रमामध्ये गुरुजी शिष्याला जवळ बोलतात आणि शिष्याला सांगत आहेत, हे शिष्या, मी तुझ्या सेवेवरती एवढा प्रसन्न झालो आहे की आज मी तुला कैलासाचं राज्य दिलं, आज मी तुला वैकुंठाचं राज्य दिलं, आज मी तुला स्वर्ग दिला, सगळं दिलं म्हटले. शिष्य मोठा हुशार होता. 15 दिवसानंतर शिष्य गुरुजीकडे आला आणि गुरुजी, त्या दिवशी तुम्ही मला वैकुंठ दिलं, कैलास दिलं, त्याच्या बदल्यामध्ये आज मी तुम्हाला गुरुदक्षिणा देणार आहे. गुरुजींना बरं वाटलं, काय गुरुदक्षिणा देईल? शिष्याने सांगितलं, गुरुजी आज मी तुम्हाला माझ्यातर्फे लातूर दिलं, माझ्यातर्फे पुणे दिलं, माझ्यातर्फे मुंबई दिलं, माझ्यातर्फे दिल्ली दिलं. गुरुजी म्हणाले, मुंबई पुणे दिल्ली हे काय तुझ्या घरचं आहे का? मग शिष्य म्हणाला, ते काय तुमच्या घरचं आहे का? जशा पद्धतीने गुरु जशा पद्धतीचे शिष्याचं वर्तन करेल तशाच पद्धतीची ऍक्टिंग किंवा तशाच पद्धतीने रिॲक्ट शिष्य गुरुच्या बाबतीमध्ये होणार आहे. आणखी पुढे सांगू का, गुरुजीवरती आपली जर प्रचंड निष्ठा असेल, श्रद्धा असेल, तर गुरुजीची कृपा होते. आजकाल आमची निष्ठा नाही महाराज, सगळी निष्ठी आहे. स्वामी विवेकानंदांच्या जीवन चरित्रामध्ये असाही प्रसंग आहे. एके दिवशी रामकृष्ण परमहंसाच्या समोर सगळे तोंडचोपडेपणा करणारे शिष्य समोर आले. स्वामी विवेकानंद मात्र मागे बसायचे. आणखी पुढे सांगू का, काही माणसं समोर येऊन तोंडचोपडेपणा करत असतात, पण काही माणसं मात्र लांब राहून किंवा मागे राहून आपल्या निष्ठेने सेवा करत राहतात. आणखी पुढे सांगू, काही माणसं असे असतात, ते समोर दिसत असतात, पडद्याच्या समोर दिसत असतात. आम्ही कीर्तन करत असताना पडद्याच्या समोर दिसतो, आपण टाळकरी पडद्याच्या समोर दिसतो, पण भांडे घासणारा, भांडे धुवून सेवा करणारा माणूस मात्र पडद्याच्या समोर दिसत नाही. ते कधी कॅमेऱ्याच्या समोर येतही नाही, तो कधी आपला फोटो काढा, सत्कार करा म्हणतही नाही. काही माणसं समोर जरी दिसत असली तर त्यांच्या मागे सेवा करणारी किंवा त्यांच्या मागे राबणारी माणसं वेगळी आहेत. आणखी पुढे सांगू का, जी टॉकीजवरती म्हणा किंवा टी व्ही चॅनलवरती जे आपण आमची कीर्तन ऐकतायत, आम्ही जरी कॅमेऱ्याच्या समोर टाळकरी कीर्तन करत दिसत असलो तरी त्याच्या पाठीमागे शूटिंग करणारी जवळपास 25 ते 30 जणांची टीम असते. ही सगळी टीम राबत असते, तेव्हा मग ते पडद्यावरती म्हणा किंवा स्क्रीनवरती व्यवस्थित दिसत असते. पडद्यावरती समोर येणाऱ्या माणसापेक्षा मागे राहून सुद्धा फार मोठी सेवा करणारी माणसं भरपूर आहेत. स्वामी विवेकानंद लांब असायचे, तोंडचोपडेपणा करणारे काही शिष्य समोर असायचे. रामकृष्ण परमहंसाने विचार केला, यांची खरंच माझ्यावर किती श्रद्धा आहे बघण्यासाठी. एके दिवशी रामकृष्ण परमहंसाने सगळ्या शिष्यांना बोलावलं आणि येत असताना त्या सभेमध्ये किंवा मंडपामध्ये येत असताना पायाला एक पट्टी बांधली. पट्टी बांधत असताना थोडासा पिवळा कलर रंग त्याच्यावरती टाकला आणि सगळ्या शिष्यांना बोलावलं, सांगितलं, हे पहा, खरं सांगा माझ्यावर तुमचं किती प्रेम आहे. कुणी सांगितलं आकाशापेक्षा जास्त, कुणी सांगितलं समुद्रापेक्षा जास्त, कुणी सांगितलं अग्नीपेक्षा, काय नाही ते अलंकारिक शब्द वापरले. रामकृष्ण परमहंसाने असा पर्याय काढला, हे बघा, माझ्या पायाला एक फार मोठी जखम झालेली आहे आणि त्या जखमेमध्ये पू भरलेला आहे. सांगा तुमच्यापैकी ही जखम कोण साफ करेल? सगळे म्हणले आम्ही करतो, मी करतो. मग लगेच कोणी कात्री आणायला गेलं, कोणी पट्टी आणायला गेलं, कोणी मलम आणायला गेलं, कोणी ते डेटॉल आणायला गेलं, सामान आणायला गेले. पण रामकृष्ण परमहंसाने सांगितलं, ही जखम साफ करायची आहे, पण ही जखम साफ करण्याकरता कोणी पट्टी वापरणार नाही, कोणी दुसरं साहित्य वापरणार नाही. ही जखम साफ करण्याकरता तुम्ही तुमच्या तोंडाने ही जखम साफ करायची आहे. पुढच्या लाईन मधले मागच्या लाईनला कधी गेले याचा पत्ता सुद्धा लागला नाही. जसं तुम्ही पुढचं मागे गेले तसे सगळे पुढचे शिष्य मागे गेले आणि सगळे शिष्य मागे गेल्याच्या नंतर शेवटी स्वामी विवेकानंदाचा नंबर आला आणि स्वामी विवेकानंदांनी कुठलाही विचार केला नाही. डोळे मिटले आणि डोळे मिटून त्या पट्टीतला जो काही तो गर होता तो गर सेवन केला. तेव्हा त्या पट्टीच्या खाली पू नव्हतं, त्या पट्टीच्या खाली रक्त नव्हतं, त्या पट्टीमध्ये मस्तपैकी केसर आंब्याची एक फोड बांधलेली होती. मी कशासाठी सांगतोय, जिथे आपल्या गुरुवरची प्रचंड निष्ठा आहे, निष्ठा असणारी माणसं पाऊलवर सुद्धा मागे पुढे जात नाही. सुभाषितकार फार सुंदर बोलतायत, निंदन्ति निपुणः यतो वास्तुवन्तो लक्ष्मी समाविशतो गच्छन्तु वा यथेष्टम् अद्दैव मरणमस्तु युगांतरे वा न्यायात पथन प्रविचलन्ति पदम युगाम न धीराः. अर्थ असा आहे, निंदन्ति निपुणः यद्वास्तुवन्तो, कोणी निंदा करू द्या, स्तुती करू द्या. लक्ष्मी समाविशतो गच्छन्तु वा यथेष्टम, पैसा किंवा श्रीमंती येऊ द्या किंवा गरिबी येऊ द्या, सत्ता येऊ द्या किंवा जाऊ द्या, न्यायात पथन न प्रविचलन्ति पदम युगाम न धीराः. तत्वनिष्ठ माणसं आपल्या तत्वापासून, आपल्या विचारापासून एक पाऊलभर सुद्धा मागे पुढे ढळत नाहीत. विवेकानंदांची प्रचंड मोठी गुरुनिष्ठा होते, त्याच्यामुळे विवेकानंद मागे सरले नाहीत.
आणि म्हणून विवेकानंदांचं नाव आज देशातच नव्हे तर जगात घेतले जाते महाराज. एकदा आयुष्यामध्ये तुम्हाला वेळच मिळाला तर स्वामी विवेकानंदांचं एक पवित्र ठिकाण आहे कन्याकुमारी, भारताचं शेवटचं टोक, श्रीलंकेच्या बॉर्डरला. आयुष्यात एकदा तरी जाऊन या. एकदा रामेश्वरमला जर गेला तर तिथून कन्याकुमारी अगदी जवळ आहे. कन्याकुमारीला गेल्याशिवाय राहू नका एवढी माझी विनंती. मग कळेल विवेकानंदांचं साहित्य केवढं मोठं आहे, विवेकानंदांचा आश्रम किती मोठा आहे, विवेकानंदांनी देशामध्ये केलेलं काम किती मोठं आहे लक्षात येईल. आता गुरुजीची श्रद्धा सांग, गुरुजीवरती निष्ठा. असंच एका गावामध्ये भागवत कथा करत असताना 6व्या दिवसाची कथा झाली आणि एक 60-70 वर्षाची आजीबाई माझ्याकडे आली आणि मला म्हणले, महाराज मला तुम्हाला गुरु करायचं आहे. मी म्हणलं, आजी तुमचं वय जवळपास 70 वर्ष दिसतंय, माझं वय जवळपास 37 वर्ष आहे. म्हणजे दोघांच्या वयामध्ये जवळपास 40 वर्ष तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा. आणि एवढ्या 30-40 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या व्यक्तीचं गुरु व्हावं हे काही मला पटत नाही. मी एक सामान्य माणूस आहे. चला बोरगावला तुम्हाला स्वामींचा अनुग्रह देतो. चला एखाद्या संस्थान पंढरपूरला चला, आणखीन भरपूर साधू आहेत. ती म्हातारी काय ऐकायला तयारच नाही. गावातली प्रतिष्ठित माणसं होती, त्यांना सांगितलं समजावा त्या आजीला, ते ऐकायलाच तयार नाही. 15 मिनिट गेले ते गेले तेव्हा ते ऐकतच नाही. तेव्हा मी हळूच त्या म्हातारीला विचारलं, आजीबाई खरं सांगा आजपर्यंतच्या आयुष्यात तुम्ही गुरु केला नाही का, किंवा तुम्हाला गुरु मिळाला नाही का? ते म्हणले केला. एक पहिला गुरु केला, त्याला कॅन्सर झाला आणि मेला. मग दुसरा केला, त्याचा ऍक्सिडेंट झाला, मेला. मी म्हणलं तुझ्या पाया पडतो, मला कीर्तन करायचे, मला काही गुरु करू नको विठाला. मी कशासाठी बोलतोय? आपल्या तत्वावरती, आपल्या श्री गुरुवरती प्रचंड निष्ठा असली पाहिजे. आमच्या जीवनामध्ये सगळी निष्ठा आहे, निष्ठा नाही. ऐका, अर्थात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. ज्या मार्गाने संत महात्मे स्वतःच्या मनाने परमार्थ करायचा नाही. बघा असं सांगितलं जातं की संस्कृताचा श्लोक उच्चारण करत असताना मोठ्याच्या मुखातून संहिता म्हणा किंवा मोठ्याच्या मुखातून श्लोक ऐकल्याशिवाय तो श्लोक आपण गायचा नाही. एखादी चाल जरी आपल्याला येत असली तर आपल्या गुरुजीच्या मुखातून ते कर्णपटलापर्यंत पडावी, ऐकावी आणि मग ते आपण म्हणावे. एखादा बोल जरी ऐकून पाठ झाला तर गुरुजीकडून एकदा तरी वाजून घ्यावा आणि मग तो म्हणावा. का? त्या बोलावरती, त्या चालीवरती, त्या स्वरावरती गुरुकृपा झालेली असते. आणि जेव्हा एखाद्या साधनेला गुरुकृपा होते तेव्हा ती साधना आपोआप माधुर्याचं रूपांतर घेतल्याशिवाय राहत नाही. विठाला महत्वाचा मुद्दा आपल्या लक्षात घ्या. मी कशासाठी बोलतोय? ज्या ठिकाणी संत महात्मे गेले त्या संतांच्या मार्गाने जायचंय. आणि संतांच्या मार्गाने जर गेलं तर संत ज्या ठिकाणी जाऊन पोहोचले त्या ठिकाणी आम्हाला पोहोचता येईल. तुकोबाराने भगवंताकडे हीच प्रार्थना केली की बस देवा दुसरं काही नको, ज्या ठिकाणी संत गेले त्या ठिकाणी आम्हाला नेऊन पोहोचवा. संत गेले तया ठाया देवराया पाववे. ऐका मायबाप, विज्ञानाने आजपर्यंत भरपूर शोध लावले. मी विज्ञान मानणाऱ्यापैकी आहे. मी विज्ञान मानतो की मानलं पाहिजे. काही माणसं आमच्यासारखी कीर्तनकार असं म्हणतात, आम्ही विज्ञानाला मानत नसतो. आम्ही विज्ञानाला मानत नसतो म्हणणारे कीर्तनकार विज्ञानाने तयार केलेलं माईक वापरतात. आम्ही विज्ञानाला मानत नाही म्हणणारे कीर्तनकार विज्ञानाने तयार केलेले लाईट वापरतात. आम्ही विज्ञानाला मानत नाही म्हणणारे कीर्तनकार विज्ञानाने तयार केलेले 4 चाकी गाडी वापरतात. मग एवढं सगळं विज्ञानाने तयार केलेलं वापरतात आणि पुन्हा म्हणायचं आम्ही विज्ञानाला मानत नाही, हे कसं शक्य आहे? मी असं म्हणेल, विज्ञानाला जरूर मानलं पाहिजे. विज्ञानाने बऱ्याच गोष्टी आम्हाला दाखवल्या. माणसाच्या शरीरामध्ये किती लिटर रक्त आहे विज्ञानाने सांगितलं. माणसाच्या शरीरामध्ये एकूण आतडे किती लांबीचे आहेत हे विज्ञानाने सांगितलं. नवे सोनोग्राफी केल्यानंतर शरीरात काय काय खळबळ चालली ते सगळं दिसते. एक्सरे काढल्यानंतर कोणतं हाड किती क्रॅक आहे, किती तुटलेलं आहे, फुटलेलं आहे हे आम्हाला कळतं. हे सगळं विज्ञानाने मिळवते होते महाराज. पण आजपर्यंत विज्ञानाने कोणत्या रोगाला कोणता आजार द्यावा, कोणतं औषध द्यावं, कोणतं सलाईन द्यावं, कोणती ट्रीटमेंट करावी हे सगळं विज्ञानाने संशोधन केलं. पण आजपर्यंत तरी मला मेलेला माणूस नेमकं कोणत्या गावाला जाऊन पोचतो याचा ठिकाणा किंवा याचा सिद्धांत विज्ञानाला सांगता आला नाही. कदाचित विज्ञानाने सांगितलं असलं तर मला माहीत नाही. तुमच्यापैकी कोणाला माहीत असेल तर सांगा. सांगता येईल का आपल्याला? आपल्या गावातून मेलेला माणूस नेमकं स्वर्गाला गेलाय की नरकाला गेलाय की लातूरला गेलाय का परभणीला गेलाय सांगता येणार नाही. फक्त आपली श्रद्धा आहे म्हणून त्याच्या पाठीमागे आपण शब्द लावतो स्वर्गवासी, त्याच्या पाठीमागे शब्द लावतो कैलासवासी. 3 टाइम दारू पिणारा माणूस जरी असला, लोकांना नेहमी त्रास देणारा माणूस जरी असला तरी त्याच्या पाठीमागे कुणीच नरकवाशी लावत नाही आणि स्वर्गवासी मात्र लावल्याशिवाय राहत नाही. आणखी पुढे सांगू का? 3 टाइम पेणाऱ्या माणसाच्या गोडजेवणाच्या कीर्तनाला आम्ही गेल्यावर सुद्धा त्याच्या पाठीमागे शब्द लावतो श्री हरिभक्तीपरायण वैकुंठवासी आदरणीय. का? पैसे घेऊन जायचे असतात म्हणून, बाकी दुसरं काही नाही. विठाला आजपर्यंत विज्ञानाला हे सांगता आलं नाही. मेलेला माणूस कुठे जातो हेही सांगता आलं नाही. नेमकं स्वर्गात जातो का, प्रवास करत राहतो का, नरकात जातो का, कुठे काय सांगता आलं नाही. फक्त एकच म्हणतो की आपण माणूस देवाच्या घरी गेला किंवा देव घरी गेला, बस. याच्यापेक्षा दुसरं काही नाही. मग याच्यापेक्षा नेमकं देवाचं घर कुठे आहे, काय आहे, या प्रश्नाचे उत्तर जर आमच्याकडे नसतील तर सहज तुकोबारा बोलता, देवा नरकाला पाठव, स्वर्गाला पाठव, तुला कुठं पाठवायचं ते पाठव, फक्त एक कर. ज्या ठिकाणी आमचे संत महात्मे गेले त्या ठिकाणी आम्हाला नेऊन पोचव. संत गेले तया ठाया देवराया पाववे. आणि देवा खरं सांगू का, संतांच्या ठिकाणाला जाऊन आम्हाला पोहोचायचंय. पण संतांच्या ठिकाणाला जाऊन पोहोचत असताना
त्या संतांची किंवा ज्येष्ठ पुरुषाची संगत आम्हाला आवश्यक आहे, पण त्या ज्येष्ठांची संगत आम्हाला का मिळत नाही ही तक्रार तुकोबाराने केलेली आहे. ज्येष्ठांची का आम्हा जोडी, 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 परवडी लाभो, परवडी लाभो, संत गेले दया ठाया, संत गेले दया ठाया, विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा स्वामी महाराज की जय। पुढीलांचे चिफळ नाही बळते अंगी, संत गेले तया ठाया देवराया पावई. अभंगाच्या 2 चरणाचा विचार करून आपण 3ऱ्या चरणाकडे पोहोचलो आहोत. 3रं चरण आदरणीय महाराजांनी गायलं, नाव गोपाळ महाराजांनी सुंदर प्रमाण गायलं. आणि महाराज हे महत्वाचं आहे. बघा ना महाराज, आजचं कॉम्बिनेशन किती जबरदस्त आहे. पहिलं चरण श्याम महाराजांनी गायलं, 2रं चरण गुरुजींनी गायलं, 3रं चरण गोपाळ महाराजांनी, आता 4थं चरण. म्हणजे हे असं जर डिव्हायडेशन जर केलं ना, एकमेकांनी जर सगळ्यांनी जर एकमेकाला जर प्रमाण दिली तर सगळ्यांना संधी मिळतात. काही काही ठिकाणी महाराज आपल्या इकडचा भाग सोडून काही काही ठिकाणी गेल्याच्या नंतर महाराज 2 जण एकदाच प्रमाण सुरू करतात. मग ते प्रमाण निघालंय का 2 बैलाची कुस्ती लागली हेच कळत नाही. आणि कदाचित त्याच्यात जर एखाद्याकडे हात केला आणि तुम्ही थांबा म्हणावं तर ते गायक कीर्तन करायचं पुन्हा वर्षभर तोंड बघत नाही. ही काही काही ठिकाणची अवस्था आहे. पण आपल्याकडे हे कॉम्बिनेशन एवढं जबरदस्त आहे. एकमेकाला प्रमाण वाटून देणं हे फार महत्वाचं. आणखी पुढे सांगू का, केवळ स्वतःच संधी घेण्यापेक्षा दुसऱ्याला संधी देत चला. अनेक संधी तुमच्यासाठी आपोआप निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत. विठ्ठला केवळ स्वतःच संधीचं सोनं करायचं, स्वतःच संधी घेत राहायचं, पण दुसऱ्याला जर संधी नाही दिली ना महाराज, मग ते आपल्यासाठी संधी कधी मिळत नाही. पुढे ऐका, क्रिकेटचा खेळ खेळणारे आपण माणसं, एकच बॅट्समन जर 6च्या 6 बॉल जर ते 6 खेळून काढत असेल तर बाकीचे टीव्ही बघणारे किंवा मॅच बघणारे सगळी माणसं त्याला शिवाय दिल्याशिवाय राहत नाही. आणि त्याच्याऐवजी त्याने जर स्ट्राईक रोटेट केलं, वरचा खाली घालचं, असं जर स्ट्राईक रोटेशन जर झालं तर मग मात्र म्हणतात हां आता बरं आहे, ह्याने 2 काढले, आता त्याने 1 काढले, आता ते चौकार मारते. मग ते त्या खेळातला आनंद आहे. पुन्हा एकदा दुसऱ्यासाठी संधी निर्माण केली पाहिजे. मृदंगाचार्यांना सुद्धा विनंती आहे, आता आपण सुंदर मृदंग वाजवतात, पण आमच्यासारखा एखादा नवीन जर वाजवणारा आला, त्याची तेवढी तयारी नसेल तर अर्ध कीर्तन झाल्यावर त्यांना वाजवायला संधी दिली पाहिजे. का, आज दिलेली संधी कदाचित भविष्यातला चांगला कलाकार घडवू शकते. म्हणून अर्ध कीर्तन झाल्यानंतर दुसऱ्याला संधी देत चला. फक्त हा नियम मला लावू नका म्हणजे झालं. आता तुम्ही म्हणताल अर्ध कीर्तन झालं, हो बाजूला, आता महाराजाला उभं राहू, असं काही करू नका म्हणजे झालं. विठाला 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 विठाला. ज्येष्ठ माणसांची, मोठ्या माणसाची संगत आम्हाला का मिळत नाही हे तक्रार तुकोबारा देवाकडे करतात. ऐका महाराज,
चांगल्या चांगल्याच्या जीवनामध्ये संगती चांगल्या मिळाल्या नाहीत. आणखी पुढे सांगू आपल्याला, आणि ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये चांगली संगत मिळाली त्यांच्या त्यांच्या जीवनाचं सोनं झालं. संगत चांगली मिळाली जीवनाचं कल्याण, आणि संगत वाईट मिळाली जीवनाचा घात होतो. सर्व चिंतन श्रोता साधी साधी उदाहरणात लक्षात येईल. पाणी फुकटचं आहे, पण ते जर दुधाच्या सानिध्यात गेलं तर फुकटच्या पाण्याला 40-50 रुपये लिटरचा भाव प्राप्त होतो. आणि 50 रुपये 60 रुपये लिटरचं दूध जर खरकट्या पाण्याच्या संपर्कात आलं तर तेवढं मूल्यवान, तेव्हा तेवढ्या किमतीचं तेवढ्या भावाचं दूध मात्र फुकट सुद्धा कोणी घेत नाही. म्हणून कोण कोणाच्या संगतीत राहतो याला विशेष फार महत्व आहे. म्हणून नको त्या माणसाच्या संगतीत राहण्यापेक्षा, नको त्यांच्या संगतीत राहून जीवनाचा घात करण्यापेक्षा चांगल्याच्या संगतीत राहिलं पाहिजे. कुणाच्या संगतीत? संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतांच्या संगती मनोमार्ग गती, किंवा त्याच्याच ऐवजी चोराच्या संगतीत बसलं तर बैसता चोरापाशी तैशी होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. वाईटांच्या दुष्ट दुर्जनांच्या संगतीत बसाल तुमची बुद्धी भ्रष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि संत सज्जनांच्या चांगल्या लोकांच्या सहवासात जर तुम्ही बसाल तुमच्या बुद्धीचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आजपासून लक्षात ठेवायचं, आपल्यापेक्षा चांगल्या माणसाच्या सानिध्यात बसायचं. नाहीतर महाराज एकटं बसलेलं बरोबर. नको त्या वाईट लोकांच्या संगतीत बसायचं नाही. वाईट लोकांच्या संगतीत असून चर्चा करायची नाही. कोणाच्या संगतीत बसायचं? ज्येष्ठांच्या. पण दुर्दैव असं आहे, संतांची भेट एवढी सोपी नाही. संतांची भेट फार दुर्मिळ महाराज. किती? बहु अवघड आहे संत भेटी, 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 करुणा बहु अवघड आहे संत भेटी. राम कृष्ण हरी ऐसी वर में स्वामी नारायण ऐसी वर में स्वामी नारायण. बहु अवघड आहे किंवा असे संत भेटी. संतांची भेट एवढी सोपी नाही. आणि ज्यांच्या जीवनात संतांची भेट झाली महाराज त्यांच्या जीवनातलं कल्याण झालं. अनेकांची उदाहरण आपल्याला सांगता येतील. ज्या वाल्या कोळ्याचं जीवन एवढं भ्रष्ट एवढं वाईट, तेवढं तर पाप आपल्या जीवनात नाही ना महाराज. किती झालंच असेल आपल्या पाप जीवनामध्ये, जर झालंच असेल काय, फार झालं तर दुसऱ्याचं चप्पल चोरून नेलं असेल, याच्यापेक्षा दुसरं काय पाप झालं असेल. फार झालं तर एखादी काकरी किंवा एखादा बांध थोडासा फोडला असेल, याच्यापेक्षा काय केलं असेल. फार झालं तर एखादा पक्षी किंवा एखादा प्राणी आपल्याकडून मेला असेल. पण वाल्या कोळ्याचं पाप पा असं मला कुठं काही पुरावा सापडला नाही, पण मोठ्याच्या तोंडातून ऐकलेलं आहे. बाकी काही कुठल्या ग्रंथात कुठली ओवी कुठला श्लोक पुरावा मला सापडला नाही. असं म्हणतात की एक माणूस मारावा मोहरी एवढा खडा त्या रांजणात टाकावा, अशी 7 रांजणं भरली होती. ओवी किंवा श्लोक मला आजपर्यंत सापडला नाही. तुमच्या वाचनात कुठं आलाय महाराज? तुमच्या वाचनात नाही. हा पुरावा नाही पण ऐकून आलेला आहे. याचा अर्थ अशी 7 रांजणं भरली होती म्हणजे याचा अर्थ असा आहे की अगणित पाप वाल्या कोळ्याने केलं. आणि त्या वाल्या कोळ्याच्या जीवनामध्ये एका महात्म्याची भेट झाली. सहज नारदांची भेट झाली. नारदावरती शस्त्र उचललं, मारायला धावला. नारदांनी सांगितलं, बाबा कशासाठी करतोय? म्हणले माझा धंदा आहे. तुमचा धंदा आहे पण हे पाप कोण भोगणार आहे? म्हणजे कुणी भोगल. ज्या बायकोसाठी करतोय ते पाप पत्नी स्वीकारेल, मुलं स्वीकारतील. नारद महर्षी म्हणले फक्त एकदा विचारून ये. वाल्या कोळ्याने सांगितलं, बरा हुशार दिसतोय म्हणले, मला विचारायला पाठवायचं आणि तू मात्र निघून जायचं. नारदाने सांगितलं, माझा शब्द इथून हलणार नाही. पत्नीकडे आला. पत्नीला विचारलं, माझं पाप घेशील का? पत्नीने सांगितलं, मालकाचं अर्ध पुण्य आपोआप मालपत्नीच्या वाट्याला येते, पापाचा विषय नाही. मुलांना विचारलं, तुम्ही तरी घ्याल का? पोराने म्हणले, तुमच्या बापाचं किती तुम्ही घेतले ते मला सांगणार आहेत. आणि मग वाल्या कोळ्याच्या डोक्यात प्रकाश पडला. नारदांचे पाय धरले. नारदांना सांगितलं, आता काय करू सांगा, आता माझ्याकडे काही मार्ग आहे का? नारदाने सांगितलं, मार्ग आहे, बस खाली म्हणले आणि कर नामस्मरणाला सुरुवात. मन राम रामा रामा म्हण. पण सारखं मारा मारा म्हणणार त्याला रामा रामा कुठे येणार आहे? त्याने मारा 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 म्हणता म्हणता त्याचा उच्चार रामा रामा झाला. आणि किती वेळ भजन केलं महाराज, किती वेळ नामस्मरण केलं. त्या वाल्मिकीच्या शरीराच्या भोवती वारुळ तयार झालं. म्हणून वाल्मिकीला दुसरे एक नाव आहे वालुकामय, असं एक वाल्मिक ऋषींचं नाव आहे. आणि मग नारद महर्षीने पुन्हा आल्यानंतर ते सगळं वारुळ साफ केलं आणि वाल्या कोळ्याला सांगितलं, आता तो वाल्या कोळी नाही तर तो आता वाल्मिक ऋषी झाला. आणि तुझा अधिकार सांगू का?
एवढा अधिकार की जगाच्या मालकाला सुद्धा तू जसं लिहिल तसं वागावं लागेल. बोलीला वाल्मिक तैसेची करीन वर्तुने दावीन नामा म्हणे. एवढा अधिकार कशामुळे प्राप्त झाला? एका संतांच्या संगतीमुळे. म्हणून तुकोबारा देवाला बोलता, देवा ज्येष्ठ माणसाची संगत घडल्यानंतर अनेकांचं जीवन बदलत असेल तर आम्हाला या लोकांची संगत का घडत नाही? ज्येष्ठांची का आम्हा जोडी परवडी न लभेचे. देवा झालं ते झालं, ठीक आहे. आता फक्त आमची एक अपेक्षा आहे, संत गेलेल्या ठिकाणाला जाऊन पोचायचं आहे आणि चांगल्याच्या सहवासात जायचं आहे. ही लाडाची अपेक्षा, हा आमचा लाड तुम्ही पूर्ण करावा अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे करी गोडा, तुका म्हणे करी गोडा, तुका म्हणे करी तुका करी तुका म्हणे करी गोडा, तुका म्हणे करी गोडा, तुका म्हणे करी करी पुरवी लाड आमुचा, पुरवी लाड आमुचा, संत गेले तया ठाया, संत गेले तया ठाया. पुरवी लाड आमुचा, संत दया संत दया. अभंगाच्या शेवटच्या चरणातून तुकोबारा बोलतात, शेवटचं करण आमच्या हरिभक्तवीर देवदास महाराजांनी गायलं, सुंदर गायलं. शब्द असे आहेत, तुका म्हणे करी गोड पुरवे लाड आमोचा. तुकोबाराने या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सर्वनाम वापरलेले आहे. व्याकरणाच्या परिभाषेमध्ये बोलायचं झालं तर सर्वनामाची व्याख्या अशी आहे, नामाच्या ऐवजी जेव्हा एखाद्या दुसऱ्या शब्दाचा प्रयोग होतो त्यावेळेला त्याला सर्वनाम म्हणावं. काही सर्वनाम एकवचनी आहेत, काही सर्वनाम अनेकवचनी आहेत, काही सर्वनाम प्रथम पुरुष आहेत, काही सर्वनाम द्वितीय पुरुषी, तृतीय पुरुषी. इंग्रजीमध्ये त्याला फर्स्ट पर्सन सिंग्युलर नंबर म्हणावं, फर्स्ट पर्सन प्लुरल नंबर म्हणावं. इथे तुकोबाराने असं म्हणता आलं असतं, तुका म्हणे करी गोड पूर्वी लाड माझा, असं म्हणता आलं असतं. गोड लाड यमक जुळलं असतं. अक्षरांची संख्या एवढा काही फरक पडला नसता. अक्षरगण मात्रा व्याकरणाचे सगळी नियम तंतोतंत तुकोबारायांच्या अभंगामध्ये उतरले असते. तरी सुद्धा तुकोबारायांनी इथे एक शब्द वापरला, तो शब्द फार महत्वाचा आहे, आमुचा. आमचा, हमारा, आमचा, आवर, आम्हा सर्वांचा. आमचा त्याच्यामध्ये कोण आले? सगळे आले महाराज. टाळ घेऊन उभे राहिलेले तर आलेच आले, खाली बसलेले सुद्धा आले. आणखी पुढे कीर्तनाला आलेले तर आलेच आले, घरी झोपलेले सुद्धा आले, सगळे आले. कोण कोण आले? यारे यारे लहान कोण कोण या सगळे या भगवद्गीता सांगते, स्त्रियो वैशास्तता क्षुद्रास्तेपे यांती परांगती. स्त्री या, पुरुष या, लहान या, मोठे या, सगळे या. आणि सांगू का, सगळ्यांची जरी मतं असली तरी सगळ्यांचं मत मांडायला काहीतरी शिष्टमंडळ पुढे लागतंय. ऐका, कुठलंही आरक्षण असू द्या, अगर कुठलीही मागणी असू द्या, हजार नाही लाख माणसाचा जरी मोर्चा असला तरी प्रशासनाकडे सगळी माणसं जात नसतात, त्यांचं ठराविक असं शिष्टमंडळ. मग 2 लोकांचं म्हणा, 4 लोकांचं शिष्टमंडळ चर्चेला पाचारण केलं जातंय आणि त्यांच्यासोबत चर्चा करून मग मार्ग सोडवला जातो. तसं आमुचा याचा अर्थ आपल्या सर्वांचा, आणि आपल्या सर्वांच्या वतीने मागणं शिष्टमंडळाच्या माध्यमातून म्हणजे तुकोबाराच्या माध्यमातून देवाकडे. आणि मग आपल्या सर्वांच्या माध्यमातून तुकोबारा देवाला सांगतात, देवा आम्हा सर्वांचा, आम्हा सगळ्यांचा बरं का, मृदंग वाजवणाऱ्यापासून बसणाऱ्यापासून माळकऱ्यापासून ते घोळकर, नाही जरा विचित्र वाटतं नाही का, आमच्या सगळ्यांच्या वतीने आमची एक प्रार्थना आहे. कोणती? तुका म्हणे करी गोड पुरवे लाड आमोचा. आणि सांगू का पुढे, लाड कुणाच्या समोर करावा हेही महत्वाचं आहे महाराज. सावत्र आईच्या समोर जर लाड करत असाल तर लाड पूर्ण होणार नाही, फटके मिळाल्याशिवाय राहणार नाही. लाड पूर्ण करायला एक तर आई वडील लागतील, नाही तर दुसरा भगवान परमात्मा असेल. महाराजांनी एका अभंगात फार सुंदर लिहून ठेवले, तुका म्हणे आम्ही
मागावी लढवावी आणि पुरवावी आणि माय बापे. भगवान परमात्मा जसं आई वडील मुलाचा लाड पूर्ण करतात, मुलाचा लाड आई वडील पूर्ण करतात. कधी? मोठं झाल्यावर का लहानपणात? लहानपणात बघा महाराज, पोराने काहीही मागितलं, कितीही किरकिर केलं तरी मायबाप चिडचिड करत नाही. फक्त एक केलं पाहिजे, ज्या मायबापाने लहानपणामध्ये पोराचा लाड पूर्ण केला त्याच पोराने म्हातारपणामध्ये त्या मायबापाचा लाड जर पूर्ण केला तर घराघरातल्या गावागावातल्या म्हाताऱ्यांची दुरावस्था नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला जसं आईबाप लेकराचा लाड पूर्ण करतात, पण तीच लेकरं मोठे झाल्यानंतर मायबापाचा लाड का पूर्ण करत नाहीत, हाही मोठा चिंतनाचा विषय आहे. पुन्हा एक वाक्य सांगू का महाराज? जेवढ्या कौतुकाने आपल्या आईवडिलांनी मुलाला सांभाळलं ना महाराज, तेवढ्याच कौतुकाने मुलाने सुद्धा म्हातारपणातल्या आईवडिलांना सांभाळलं पाहिजे. पुढचं एक महत्वाचं वाक्य बोलतो, ऐका. माणूस मेल्यानंतर किंवा आईबाप मेल्यानंतर आपल्याकडे गोड जेवण किंवा वर्षश्राद्ध करण्याची पद्धत आहे, त्याला अन्नदान पंक्ती घालण्याची पद्धत आहे. माझे खास जोड विनंती आहे, माणूस मेल्यानंतर गावाला नुकतीचं जेवण घालण्यापेक्षा मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत त्याला पोटभर जेवू घाला, मेल्यानंतर नाही जेवण घातलं तरी चालेल. विठ्ठला मी माझ्या पदरचा शब्द बोलत नाही, तुम्हाला अभंगाचा पुरावा सांगतो. जिथे नाही अन्न आणि मेल्यावरती पिंडदान. जिवंत असताना अन्न घालायचं नाही, जिवंत असताना माईला कधी जेवलीस का म्हणून विचारायचं नाही, जिवंत असणाऱ्या बापाला कधी बाबा तुम्ही कसे आहात म्हणायचं नाही, आणि मेल्यानंतर बापाच्या मड्याला कवटळ कवटळ रडायचं. काय अर्थ आहे त्याला? पुन्हा एक वाक्य बोलेल, मेलेल्या माणसासाठी नाही रडलं तरी चालेल, फक्त जिवंत आहे तोपर्यंत त्यांची कदर करा. आणखीन सांगू का महाराज? जिवंत असणाऱ्या माणसाला केवळ औषध गोळ्यांचाच डोस लागतो असं नाही, त्याच्याही पेक्षा जास्त त्यांना प्रेमाचा डोस लागतो. सलाईन दिल्यानंतर म्हाताऱ्याला जेवढी ताकद येते त्याच्यापेक्षा जास्त ताकद त्याच्या पोराने नुसतं बाबा तुम्ही जेवलात का हा शब्द जर उच्चारला तरी का सलाईनपेक्षा जास्त ताकद बापाला आल्याशिवाय राहत नाही. एखादं इंजेक्शन दिल्यानंतर म्हातारीला जेवढी तरतरी येते त्याच्यापेक्षा जास्त नुसतं पोराने आई तू बरी आहेस का एवढे जरी प्रेमाचे दोन शब्द त्याच्या मुखातून निघाले तरी त्या आईला ती फार मोठी ताकद येत असते. पुन्हा एक वाक्य लक्षात ठेवा, माणसं मेल्यानंतर रडण्यापेक्षा जिवंत असताना त्या माणसाच्या डोळ्यामध्ये अश्रू आणू नका, ही सुद्धा एक प्रकारची सेवा आहे. आपल्या सर्वांच्या वतीने तुकोबारायांच्या माध्यमातून आपण देवाला मागणं मागतोय, प्रार्थना करतो. कोणती प्रार्थना आहे? तुका म्हणे करी गोड. बाबा देवा आम्हाला गोड कर. काय गोड करायचं आहे किंवा काय करायचं आहे? पुरवे लाड आमोचा. नेमकं गोड कर म्हणजे नेमकं काय? आमचा शेवट गोड कर. आणि सांगतो, ज्यांच्या जीवनातला शेवट गोड झाला ना त्यांचं आयुष्य सार्थक झालं. असं म्हणतात, साधू वीर रणांगणात ओळखावा आणि साधू मरणामध्ये ओळखावा. प्रत्येक अनेक साधूंचं जीवन चांगलं झालं, गोड झालं. महाराज लिहून ठेवतात, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. माझा शेवट गोड झाला, भला झाला. केव्हा म्हणता? ज्याचं मरण व्यवस्थित झालं, ज्याच्या जीवनामध्ये भगवंताची संगत घडली, अशी माणसं. म्हणून एकच करायचं. काय प्रार्थना आहे तुकोबारायांची? संत गेले तया ठाया देवराया पाववे. ज्या ठिकाणी संतरत्न जाऊन पोहोचले त्या ठिकाणी मला नेऊन पोहोचव. आम्ही तुकोबाराने विचारलं, नेमकं तुम्हाला कोणत्या संतांच्या मागे जायचंय? तुकोबाराने सांगितलं, आमची जी वारकरी परंपरेतले संत आहेत, आमच्या पुढच्या पुढे गेलेली जे संत आहे त्या संतांच्या मार्गाने जायचंय. आणि संत कुठे गेले? देवाच्या पायाजवळ. देवा ही माझी मिराशी ठाव तुझ्या पायापाशी, याचा धरीना अभिमान करीना आपुले जतन. तुझ्या पायाशी आम्हाला ठिकाणा मिळावा, याचाच अर्थ आहे संत गेले तया ठाया देवराया पाववी. त्या संतांचं एकदा भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. कुंडली कमरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज, ज्ञानेश्वर माऊली नारायण तुकाराम. धावत्या वेगामध्ये अभंगाचं चिंतन मी आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. अभंगाचा मांडलेला भावार्थ असाच आहे असा माझा दावा नाही, पण जे काही श्री गुरु कृपाप्रसादाने जे काही प्राप्त झाले तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादाने ते आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. अभंगाचा सरळ सरळ अर्थ आपल्या पुढे ठेवतो. आपल्यापेक्षा श्रेष्ठ पुढे गेलेल्या माणसांच्या फळाची अपेक्षा आहे, पण बळ मात्र माझ्याकडे नाही. नेमकं कोणतं फळ? तर संतत्वाला किंवा संत ज्या ठिकाणाला गेले त्या ठिकाणी जाऊन आम्हाला पोहोचायचे. आणि पोहोचत असताना ज्या लोकांची संगत आम्हाला हवी आहे ती संगती आम्हाला मिळत नाही, त्या लोकांची संगती आम्हाला घडावी. हा आमचा लाड देवा तुम्ही पूर्ण करावा अशी मागणी करणारा हा अभंग आहे. या अभंगाचा असाच अर्थ आहे असा माझा दावा नाही. अन्य एखादा वक्ता याच अभंगाचं अन्य पद्धतीने चिंतन करू शकेल, तो ज्याच्या ज्याच्या चिंतनाचा अभ्यासाचा विषय आहे. जे काही मला प्राप्त झालं ते मी आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. हरिभक्तीपरायण गुरुवर्य परमश्रद्धेय परमपूजनीय वैकुंठवासी आदरणीय शास्त्री महाराजांचा फड म्हणा किंवा शास्त्री महाराजांचा हा परिचय आहे. आणि मला माहिती आहे शास्त्री महाराज मोठ्या मोठ्या माणसाला जर कीर्तन लांबल्यावर बोलायला मागं पुढं पाहत नव्हते तर आमच्यासारख्या चिल्लरची काय किंमत आहे.
कदाचित वरून आवाज देण्याची शक्यता आहे. 11 वाजून गेले, बस कर. पण त्यांचा इशारा होण्याच्या आत अगोदर आपण थांबलेलं बरं. आणि पुन्हा सांगू का महाराज, लोकांनी थांब म्हणण्याच्या आत आपण थांबावं आणि लोकांनी उठवून लावण्याच्या आत आपण उठून जावं, हे शहाण्या माणसाचं लक्षण आहे. म्हणून लोकांनी मोठे मोठे डोळे करण्याच्या आत, माना हलवून इशारा करण्याच्या आत आपण आपलं थांबलेलं बरं. म्हणून मी याच ठिकाणी थांबतो आहे. थांबत असताना, रजा घेत असताना आपल्या सर्वांना एक थोडीशी सूचना करायला मी आलो आहे. कोरोना किंवा कोविड-19 कोरोनाचं संकट आणखीनही पाहिजे तेवढं टळलंय असं समजू नका. आणखीनही कोरोनाचा धोका, पेशंट सापडतच आहे. कोरोनामुळे काही जणांचा मृत्यू होतो आहे. 100% हा थोडाफार कमी जरी झाला असला तरी 100% धोका आणखीनही टळलेला नाही. म्हणून काय करायचं महाराज, थोडंसं 2-4 गोष्टीचं पथ्य पाळायचं आहे. एकमेकापासून थोडंसं लांब लांब उभं राहायचं आहे. जसे टाळकरी आपण लांब लांब उभे राहिलो, उद्या याच्यापेक्षा थोडं थोडं आणखीन अर्धा फूट जर अंतर वाढवलं तर एक तर टाळकरी बी जास्त दिसतील आणि कोरोनाचा धोकाही आपल्याला होणार नाही. जसं बसलेली माणसं आपण अंतरने बसलात, असंच थोडंसं एकमेकापासून लांब राहायचं. पुन्हा एकदा सांगतो, कोरोनाच्या काळामध्ये शरीराने एकमेकापासून दूर राहा, पण मनाने मात्र एकमेकाच्या दूर जाऊ नका. माणसं शरीराने लांब गेली हरकत नाहीत, मनाने मात्र जवळ असले पाहिजेत. मनाने एकमेकाच्या जवळ राहा, पण शरीराने एकमेकाच्या लांब राहा. नेहमी हात धुत चला. ज्या ज्या वेळेला तुम्हाला साबण आणि पाणी शक्य आहे त्यावेळेला हात धुत चला. ज्या वेळेला साबण आणि पाणी शक्य नाही त्यावेळेला तुम्ही सॅनिटायझरचा वापर करा आणि सुरक्षित राहा. तुम्ही सुरक्षित राहा, तुमचं कुटुंब सुरक्षित ठेवा. देशाला तुमची फार गरज आहे, समाजाला तुमची गरज आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा, तोंडाला नेहमी मास्क वापरत चला. मास्क माहिती आहे? मास्क, मास्कला मराठीमध्ये शब्द आहे मुंगस. मुंगस, मुंगस कोणासाठी वापरतात? बोला ना. बैलासाठीच ना. बरं, कोणत्या बैलासाठी? जे बैल पातीनं नीट चालत नाही, टाकरी धरून चलत नाही, इकडं तिकडं फिरत राहतं, इकडचं तिकडचं पीक खातं आणि नीट वागत नाही, नीट चलत नाही, अशा बैलाला ताळ्यावर आणण्याकरता शेतकरी काय वापरतात? मुंगस. मुंगस. माझ्या परमेश्वराला असं वाटलं असेल, मुंगसे घालून घालून बिघडलेली बैल सुधारली. तुम्ही हसलात म्हणजे मी बोलायची गरज नाही. मुंगसे घालून घालून बिघडलेली बैल सुधारली, पण सुधारलेली माणसं बिघडायची वेळ आली. म्हणून परमेश्वराच्या लक्षात आलं, आता मुंगसे घालण्याची गरज बैलाला नाही, तर मुंगसे घालण्याची गरज माणसांना आहे. म्हणूनच की काय, मास्क किंवा मुंगसं आपल्याला घालावं लागतंय. पुन्हा एकदा सांगतो, फार काळ हे कोरोनाचं संकट टिकू नये असं जर वाटत असेल आणि तर या नेहमी मास्क वापरत चला. सद्विचाराचा ठेवा, सद्विचारांचा अभ्यास करा. साधू संतांचं चरित्र वाचा, अभ्यास करा. वारकरी परंपरेनुसार जीवन जगा. आजही मनुष्य देहासारखा दुर्लभ देह आम्हाला मिळाला आहे. या मनुष्य देहाच्या माध्यमातून स्वतःच्या जीवनाचं कल्याण करा अशी विनम्र प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी थांबतो. झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करत असताना माझ्या या सेवेला माझ्या सर्व गुणीजन टाळकऱ्यांनी अतिशय सुंदर साथ दिली, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. मृदंगाचार्यांनी अतिशय सुंदर साथ दिली, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. बसलेल्या मंडळींनी एवढ्या थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा तुम्ही एवढी लोक आलात म्हणजे नक्कीच तुमचे आभार मानायला पाहिजेत. मला तर असं वाटायला की एवढ्या थंडीच्या काळामध्ये तुम्ही एवढ्यानी एवढी साथ दिली म्हणून प्रत्येकाच्या जवळ यावं आणि शाबासकी द्यावी अशी वाटायला लागली. पण आता एकाला जर शाबासकी देत बसलो, प्रत्येकाच्या जवळ यायचं शाबास म्हणत बसलो तर नक्की 12 वाजल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून मी तुम्हाला शाबासकी देईन वेगळ्या पद्धतीने. मी सांगेल तसं करा. सगळ्यांनी असे हात जोडा. सगळ्यांनी असे सरळ हात करा. सरळ. डावा हात खाली करा, उजवा हात असा सरळ ठेवा. थोडंसं मागे न्या, थोडं नाही मागे, आणखीन मागे न्या, नाही मागे. हा ना पाठीवर म्हणा शाबास. लोकांची कुट्याने करण्यापेक्षा किंवा पांघरून घेऊन घरी झोपण्यापेक्षा कीर्तनाला आला म्हणून शाबास. तुम्हा सर्वांना शाबासकी देतो आणि याच ठिकाणी थांबतो. झालेल्या सेवेमध्ये पुन्हा एकदा अपशब्द गेला असेल क्षमा असू द्या. स्वामींच्या दरबारातली ही सेवा आहे. तसं पाहिलं तर स्वामीची आमची निष्ठा काही आताची नाही, पण आमच्या आजोबापासून इथली महिन्याची वारी. आता थोडंसं या व्यापामुळे सध्याच्या काळामध्ये आम्हाला येणं जाणं कमी जास्त होत असलं तरी आजोबापासनं इथली महिन्याची वारी आहे. या संस्थांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध, आत्मीयतेचे संबंध आहेत आणि या संस्थांची सेवा जर आम्हाला घडत असेल तर निश्चितपणे आज धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन या न्यायाप्रमाणे स्वामींच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. आणि खरंच सांगेल महाराज, आपल्या परिसरातलं एवढं मोठं संस्थान जिथे की महाराष्ट्रात नामवंत कथाकार कीर्तनकार आणण्याची ताकद या संस्थांकडे आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून हे सगळे उत्सव होत आहेत आणि या संस्थांनी अतिशय चांगली प्रगती अगदी कमी काळामध्ये केलेली आहे. म्हणून या संस्थांचे सर्व विश्वस्त असतील, सर्व अध्यक्ष सचिवापासून ते सर्व सदस्यापर्यंत आणि सर्व गावकरी मंडळी आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि उत्तरोत्तर या संस्थांची अधिकाधिक प्रगती हो आणि महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकार कथाकारांचा लाभ आम्हा सर्व श्रोते मायबापांना व्हावा ही प्रार्थना, ही अपेक्षा आपल्याकडनं करतो आणि याच ठिकाणी थांबतो.